राजा रामचंद्र भगवान। मिथ्या ते अनेक रे, सत्य एक राम रे, असं म्हणू नये, कारण कृष्ण विष्णू जगन्नाथ सगळे एकच हा विवेक रे. म्हणून इथं असूया असू नये असं आपण आधी देवांच्या रूपाबद्दल म्हटलं. आता तोच नियम फक्त आपल्यामध्ये घ्यायचा आणि पूर्वरंग थांबवायचा. माणसात किती असूया, किंबहुना प्रत्येक माणसाचा हा एक गुणधर्मच झालाय की मी मोठा सांगण्यासाठी दुसरे काहीच नाही हे सारखं सांगायचं. बाकी ब्राह्मणात काय गंमत नाही हो. कोकणस्थ ते कोकणस्थ सुरुवात. कोकणस्थात काय जमते काय, देशस्थाची योग्यता कोणातच नाही. पुढचं प्रवचन. इकडं बामणं असत नाही तर तिकडं व्यापारी असत. शहाण्णव कोणी मराठ्याशिवाय कुठं चाललंय काय, हे थोबाडबाजी होती. यात तिसरं प्रवचन. ब्राह्मण असोत नाही तर मराठी असोत, खायला प्यायला मिळाल्याशिवाय काय होते, व्यापारी आहे म्हणून सगळे बोबडत्यात. चौथं प्रवचन. आणि या सगळ्या हरामखोरांनी चतुर्थ वर्गाला खाली लोटलेला आहे. तेव्हा या तिघांना जमिनीत खालून वरती केल्याशिवाय चौथ्या वर्गाचा विकास होणार नाही. पाचवं प्रवचन. सातत्याने दुसऱ्या जातीबद्दल टाळक्यात द्वेष. एखादा माणूस चुकत असेल त्याचा राग करावा हे स्वाभाविक आहे, हे मान्य आहे, ते न्याय आहे. पण एका माणसाच्या चुकीसाठी सगळ्या जातीला शिव्या घालाव्या हा मतिमंदपणा, वेडेपणा, किंवा अलीकडच्या भाषेत आणखीन चांगलं सांगायचं तर हलकटपणा. चुकत कोण नाही. एखादी कृष्णाजी भास्कर नावाचा अफजल खानाचा वकील होता. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी नावाचा ब्राह्मण समाजात जन्माला आलेला अफजल खानाचा वकील होता. अफजल खानाला शिवाजीराजांनी मारल्यानंतर क्षणिक रागाने तो कुलकर्णी सुद्धा तलवार घेऊन राजाच्या अंगावर धावला. तेव्हा शिवाजीराजांनी दणकन वाक्य म्हटलं, ब्राह्मण म्हणून कोण मुलायजा ठेवतो, शत्रूच्या बाजूने चाल करून आलास तर मारल्याशिवाय सोडणार नाही. म्हणून एका घावामध्ये कृष्णाजी भास्कर कुलकर्णीला मारला, संपवला. ब्राह्मण असलेला कृष्णाजी भास्कर चुकला, त्याला शिक्षा. म्हणून सगळे ब्राह्मण नालायक होते असं शिवाजीराजे म्हणतात का? किंबहुना शिवाजीराजांच्या वतीनं अफजल खानाला फसवायला जो वकील गेला तो कोण? तो गोपीनाथ पंत वकील, तो ब्राह्मणच होता. एक कृष्णाजी भास्कर ब्राह्मण वाईट आहे म्हणजे सगळी ब्राह्मण भडवी हरामखोरच आहेत, हे शिवाजीराजाचं बोलणं नाही. माणूस चुकला त्याला शिक्षा, जो चांगला वागला त्याला बक्षीस. स्वराज्याच्या भगव्या झेंड्याखाली अनेक मराठी आहेत, त्यांना बक्षीसच आहे. पण अफजल खानाच्या अंगरक्षकात सुद्धा कित्येक मराठी आहेत, त्यांचं काय करायचं? खंडोजी खोपडेसारखा किंवा गणोजी शिर्केसारखा जेव्हा फितूर मराठा समाजातला दिसतो तेव्हा सगळा मराठा समाज असलाच आहे अशी भाषा होते का? नाही होत. ज्यांनी स्वराज्य केलं तो एक मराठा आहे, जो फितूर झाला तो एक मराठा आहे. सगळ्या जगाला बुडवून आपले स्वार्थ साधले असे वैश्य कमी आहेत का? आहेतच. पण स्वतःची वही बुडवली पण लोकांना तारलं असा वैश्यवाणी तुकोबा ते वेगळे आहेत ना. प्रत्येक ठिकाणी आपली वही बुडवली पण लोकांना तारलं आणि बाकीच्या ठिकाणी लोकांना बुडवलं पण स्वतःला तारलं. छय एकलिंगची की असं भगवान शंकरांचं नाव घेऊन तलवार घेऊन अकबराशी लढणारे कोण? राणा प्रताप, ते राजपूतच. आणि स्वतःची बहीण
अकबराला देऊन त्याचे पाय चाटणारे मानसिंगापासून सगळे राजपूतच. त्यामुळं राजपूत वाईट आहे किंवा राजपूत चांगला आहे असं कसं म्हणता येईल? मराठा चांगला आहे किंवा मराठा वाईट आहे असं कसं म्हणता येईल? ब्राह्मण चांगला आहे ब्राह्मण वाईट आहे असं कसं म्हणता येईल? चांगुलपणा आणि वाईटपणा जातीवर नाहीच, तो त्या त्या माणसावरती आहे. हे ज्याला कळलं, नाही तर बाकीच्या वेळेला हेच बोलतो का नाही आपण? आतंकवादी कृत्यामध्ये एवढे मुसलमानांची पोरं सापडतात तरी आपण म्हणतो का नाही काही मुसलमानाची पोरं सापडत असतील, सगळे मुसलमान काही वाईट नाही. हो, सत्य आहे ते. इंदिरा गांधींची हत्या शिखांनी केली, त्यांच्या अंगरक्षकांनी केली. पण असं असून सुद्धा सगळे शीख वाईट आहेत असं कोण म्हणतंय का? नाही बुवा, काही शिखांनी केली असेल. खलिस्तानची चळवळ जेव्हा झाली त्या चळवळीमध्ये जे होते त्या लोकांनी केली असेल, बाकीचे सगळे काही शीख तसे नाही हे म्हटलं जातं ना. मग महात्मा गांधीचा खून एका ब्राह्मणानं केला म्हटल्याबरोबर सगळेच ब्राह्मण वाईट आहे म्हणून सगळ्यांची घरं जाळायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा अकला कुठं जातात? आणि मुळात अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी, त्यांच्यावरची भक्ती व्यक्त केली हिंसा करून, म्हणजे घरं पेटवून, म्हणजे तत्वाला सुद्धा हरतळच. सगळेच एका तराजूमध्ये कसे मोजायचे? सगळे एका तराजूत कसे मोजायचे? तेव्हा चांगुलपणा आणि वाईटपणा, आणि दुर्दैवानं होतं असं, एखाद्या जातीला टार्गेट करून शिव्या घालायच्या 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 आणि नंतर तुकोबांचं वचन सांगायचं. महाराज म्हणतात को नाही जीवाचा न घडो मच्छर. गाधड्या आतापर्यंत काय केलंस? मग कांदा लसूण खाल्ल्यासारखं पादत होता, सगळा घाण सोडत होतास इकडच्या जातीची आणि तिकडच्या जातीची, आणि ह्याच्यानंतर कशाला तुकोबाचं वचन सांगतो? मग न घडो मत्सर, वागता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे. चुकला त्याला लपवायचा नाही, त्याला उघडाच पडायचा. पण जो चांगला आहे त्याला सुद्धा भरडायचा, याला काही अर्थ नाही. आपलं आपल्याला कळलं पाहिजे. आमच्यात असूया किती आहे, प्रचंड. आश्चर्य सांगतो, सामान्य माणसं सोडा, वरिष्ठ पातळीवर पण असूया किती. माझ्या डोळ्यासमोरचं उदाहरण सांगतो, विनोद आहे, सत्य आहे. कळला तर हसा, नाही तर मग समजून घेतल्यावर हसा. इकडच्या धर्मशाळेत एक मठाचे अधिपती आलेले आहेत. इकडच्या मठात धर्मशाळेत दुसऱ्या मठाचे अधिपती. आपली इच्छा या दोघा लोकांनी एकत्र बसावं, काहीतरी समाजाचं चिंतन करावं, काहीतरी प्रोजेक्ट करावं. मग या महाराजांची वेळ घेऊन आपण या महाराजांकडे जायचं आणि विचारायचं, हे तुमची भेट घेऊ इच्छितात, आणू का? मग ह्यांनी लगेच ऐकवायचं, उद्या का, म्हणजे आज का नको? त्यांना उत्तर द्या, आज माझी आंघोळ झाली आहे. या वाक्याचा अर्थ असा की तू इतका पतित आहेस की तुला बघून आंघोळ करावी लागेल मला, त्यापेक्षा तू उद्याच ये, म्हणजे आंघोळीच्या आधी तुला भेटतो. माझी आता झाली तर मला परत करायला लावू नको, अशी त्याची बिनपणीने आधीच करायची बोलण्यात. माझी आंघोळ झाली आहे. आणि या महंतांनी त्याला निरोप पाठवायचा, मी तुमच्या भेटीला त्याच्यासाठीच येत होतो का, माझी राहिली आहे. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी. भांडा भांड्याच, भांडा भांड्याच. ऋषिकेशला गेलेलो, प्रवचनाच्या मांडवात बसलो होतो. प्रवचन जोरदार. हर एक व्यक्ति में नारायण का स्वरूप देखना, यही भक्ति की विशेषता है. हर एक व्यक्ति में नारायण का स्वरूप देखना, चाहे वो किसान हो, चाहे वो शूद्र हो, चाहे वो कोई हो. झालं, प्रवचन संपलं. महाराज उठले, पलीकडच्या मांडवात निघाले.
निघाले. त्यांच्याबरोबर त्यांचे शिष्य निघाल्याबरोबर गाडी आली. गाडीत महाराज, मागं 4 शिष्य, पुढची गाडी त्याच्यात 4 शिष्य, मागची गाडी त्याच्यात 10 शिष्य. 3 गाड्या सुटल्या. टॉय 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 टॉय. गाडी नेमकी रस्त्याला लागली. ती एक शेतकरी धान्य घेऊन चाललेला, खड्डा दिसला नाही, नेमकं बैलगाडीचं चाक खड्ड्यात. आणि ती बिचारे इकडं तिकडं बघते, काय करू. मगाशी ज्यांचं प्रवचन चाललेलं होतं, हर एक व्यक्ती में नारायण का स्वरूप, ते आचार्य गाडीमध्ये असे चिडलेले, उसको हकालो, पागल क्या औलाद, दिखता नहीं क्या कौन मारा जा रहा है. आणि बाकी हे सगळे टोळ भैरव मागचे शिष्य, यक्कही हरामखोर बैलगाडी काढायला नाही जात पुढं. चपला आणि काठ्या घेऊन, समजता नाही क्या हमारे महाराज कैसे है. सगळं थोबाडात आहे हरामखोराव. आचरणात काय आहे, आचरणात काय आहे. अशा वेळेला वाटतं की त्या 5-6 शेतकऱ्यांनी जोड्याने मारावं हे एकेकाला धरून. फडव्यानं तुम्हाला काय बडबडायला ठेवलं वय रे हरामावर. का नाही 10 शिष्य पटकन धावत आले की हा शेतकरी सुद्धा नारायणाचं स्वरूप आहे, तो बिचारा अडचणीत आहे, चल तुला एकट्याला नाही जमलं, मी पटकन मदत करतो, पुढं जाऊया. शेतकऱ्याची काही चूक नाही, बैलाची त्याहून नाही. आणि हेच बैल सगळे अंगावर आलेले. उगा आपलं टग्यासारखं उभं राहायचं, हमारे महाराज जी को पहचानता नहीं क्या, ये करता नहीं क्या, पागल क्या औलाद, आपण शिव्या घालतो. दुर्दैवाने आमच्या तुमच्या पुजाऱ्यांच्या तोंडात शिव्या आहेत, म्हणूनच मंत्र सफल होत नाहीत. कारण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी आहे, मंत्र ही शक्ती आहे. मंत्र हे दुधासारखे आहेत. दूध नक्की परिणाम करतं, पण दूध ज्या पातेल्यात ठेवायचं असतं त्या पातेल्यात दुसरं काही ठेवून नाही चालत. आमटीच्याच पातेल्यामध्ये दूध ठेवलं, आमटीला काही नाही फरक पडत, दूध नासत असतं. त्यामुळे ज्या शरीरामध्ये मंत्र ठेवायचे, त्या शरीरात जर व्यसनं ठेवली, त्या मुखामध्ये जर एकमेकाची निंदा ठेवली, एकमेकाची नालस्ती ठेवली, तर महाराजांनी सुद्धा सांगितलंय ना, ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. नुसतं नाम घेतो या शब्दाला अर्थ नाही, नुसतं मंत्र म्हणतो या शब्दाला अर्थ नाही, पवित्र मन पाहिजे. बस दृष्टांतादाखल दत्तात्रेयांचा दृष्टांत घेऊन बंद करू. आमचे नारद महर्षी नावाचे जे महर्षी, या गादीचे मालक, त्यांचं नाक मोठं तिखट होतं. जसं एखादा चोखंदळ माणूस असतोय ना, सोसायटीमध्ये 15-20 बिराडा असतात, पण एखाद्याच्या नाकाला बरोबर कळतं, पाटलांकडचं दूध नासलं होते, मेल्याला हित बसून कळतं बरं. ते तिकडं गॅसवर तापत असतं, दूध फाटलेलं दिसतंय. काही लोकांना फाटलेल्या दुधाचा चहा केला तरी कळतो, दूध वाया गेलं होतं काय माझ्यासाठी चहा करताना. नाक तयार. तसे आमचे नारद महर्षी असे होते, जरा कोणाच्या हृदयामध्ये मत्सर नावाचा अग्नी आला, लगेच वास लागायचा, गडबड आहे. आणि असा महर्षी नारदांना वास लागला, म्हणून ते ब्रह्मलोकात गेले. ब्रह्मलोकामध्ये ब्रह्मा विष्णू महेश एकत्र चर्चा करत होते, आणि एका बाजूला लक्ष्मी पार्वती सावित्री त्या तिघीजणी बोलत होत्या. ब्रह्मा विष्णू महेशांच्या तिथे जाऊन त्यांनी वास घेऊन बघितला, इकडं काही नाही आहे फारसं, इकडं दिसतंय गडबड. खरं नारद ब्रह्मदेवांचे मानसपुत्र, ती सावित्री आई, तिनं स्वागत केलं. ये 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 नारदा, त्याला पाठ काय ठेवला, बसायला काय दिला. ही आई, ही मावशी, ही काकू, ते सगळे नातेवाईकच. आणि चुकून प्रश्न विचारला, नारदा इतका सगळ्या त्रिभुवनात फिरतोस, आमच्यापेक्षा सुंदर आणि आमच्यापेक्षा पतिव्रता कोणी बघितल्यात का? नारद म्हटले, मला वास आला तो बरोबर होता, हेतलाच होता.
प्रश्न असा आहे की माझ्यापेक्षा सुंदर याच्याबद्दल चर्चा करता येईल, कारण सौंदर्याचे काही मापदंड ठरलेले असतात, त्याप्रमाणे कमी जास्त विचार करता येईल. पण आमच्यापेक्षा पतिव्रता, पातिव्रत्यात काय टक्केवारी असते? या 60% पतिव्रता आहेत. यांनी 70% पर्यंत पातळी गाठली आहे पातिव्रत्याची. आता असं कुठं पातिव्रत्य असतं हे? पतिव्रता म्हणजेच 100%. तर आमच्यापेक्षा पतिव्रता असा शब्दच वापरणं किती वाईट आहे. आणि पातिव्रत्य हा शब्द एकमेकाशी स्पर्धा करायला का असतो? एकमेकाची मत्सर करण्यासाठी सद्गुण आहे का? आता नारदांना आग सापडली, ते काय गप बसतायत काय? तेलच वाचायला बसलेत. म्हणून त्यांचं नाव कळ लाव्या. पण कळ कोण लावतो? ज्याला कळकळ आहे. समोरच्याच्या उद्धाराची ज्याला कळकळ तोच कळ लावणार. अशा नारद मुनींनी असं आगीत तेल टाकलं आणि त्या तिघींना सांगितलं, तुमच्यापेक्षा पतिव्रता. तुमच्या तिच्याशी मोजमापच होत नाही. तुम्हा तिघींचे पुतणे करून. एकच रीड वाजते, नुसताच आवाज वरचा वरचा. मग कमी का वाजते ते लक्षात राहता. एकच रीड चालू आहे. अगं लक्ष्मी पार्वती सावित्री, तुमच्या तिघींचे पुतळे करून तिनं डाव्या पायात बांधलेत, उजव्या पायात तुमचे पुतळे बांधावेत एवढी पण तुमची लायकी नाही. हे आईला सांगणं अवघड आहे हो. पण असं चुकल्यावर मग बोलणं भाग आहे. तुम्हा तिघींचे पुतळे करून बांधी गेले वामचरणी, आणि तत्तुल्य सामर्थ्य त्रिभुवनी आन कोठे असे ना. अगं अनुसूयेसारखं सामर्थ्यच नाही. माझ्यापेक्षा कोणी मोठा आहे असं कळल्यावर आपले बुवांनी काय म्हणलं पाहिजे? आपले तुम्ही काही गात नाही, तुमच्यापेक्षा अजित कडकडे लई चांगलं गातात. असं झाल्यावर मला काय वाटलं पाहिजे? शक्य आहे का? आणि त्यांचं गाणं तुम्हाला जास्त का आवडतं त्याचा मी अभ्यास करीन. मी अजितजींच्याकडे जाईन एखाद्या वेळेस, त्यांना मी विनंती करीन, मला थोडंसं शिकवा. माझं गाणं त्याच्यापेक्षा तुम्हाला एखाद्या वेळेस जास्त हे डोक्यात आलं तर डोकंच सरळ आहे. माझ्यापेक्षा कडकड्याचं गाणं आवडत नाही, माझ्यापेक्षा. आता त्याचा आवाजच बशिवतो. देवाच्याही मनात राक्षस येतो. या तिघी चिडल्या हे बघून नारद गेले. ब्रह्मदेवानी हाक मारली, आमची मीटिंग संपली आहे, काही अमृततुल्य देत असला तर. आतमधलं टेम्परेचर बॅरोमीटरपर्यंत पोचलं होतं. विष्णू म्हटले थांबा, मला तपास करू दे. सुराग चॅनेलचा मला सिरियल सुराग चांगली आहे ती, मला माग काढता येतो कशामुळे हे सगळं झालं असेल. तिथं पाठ दिसतोय, त्याच्यावर चंपक फुलं आहेत. झालं. नारद आला होता का इथं? हो. लागलीच आग. काय झालं माझ्या बायानो? ती अनुसूया कोण सटवी म्हणले, फारच पतिव्रत आहे. मग असे नका, दर्शनाला जाऊया की. असे कसे तुम्ही नवरे? मग आणि कानात नको ते सांगितलं. हे तिघं भिक्षे करायचा वेश घेऊन अनुसूयेपाशी आले. तिनं पानं वाढली. अत्रि ऋषी कुठेतरी तपश्चर्येसाठी गेलेले, ते थोड्या वेळाने येणार. या तिघांना पानं वाढल्यानंतर तिघांनी सांगितलं, आता काय सांगणार, थोबडच कटू. आणि चुकून का होईना चांगला शब्द मुखातनं गेला. मातोश्री, आई, जशी जन्माला आलीस तशी जेवण वाढा. तिनं ओळखलं, पण त्यांनी आई म्हटलं ना. पोरासमोर कसली लाज. त्याला वात्सल अवस्थेपर्यंत पोचवायची ताकद आहे ना आपल्याकडे. पतिराजांचं चरण तीर्थ घेतलं, रबदेशी जे मारलं, 3 पोरच तयार केली अशी ठाममध्येशी. माणसं म्हणली अशी पाणी टाकून मोठ्या माणसाचं लहान पोर होतंय का? का नाही होणार? पाणी टाकल्यावर माणसाचं जर जनावर होतं 31 तारखेला, तर जर पाण्याने वाईट होत असेल तर चांगलं व्हायलाच पाहिजे ना. माझ्याकडं फक्त उतारच आहे, चढच नाही असं असतं का? उतार आहे म्हणजे चढ आहे. माझ्या ही बिल्डिंगला फक्त उतरायचे जिने आहेत, चढायचे नाहीत म्हणले. असं कुठं जिना असतो काय? उतरायचा जिना आहे म्हणजे चढायचा जिना आहेच की.
म्हणजे त्या पाण्याने जर वाईट होत असेल, वाईट पाण्याने वाईट होतं, तर चांगल्या पाण्याने चांगलं व्हायलाच पाहिजे की. त्यांचे देह आणि मन बालकावस्थेमध्ये गेली. त्या तिघांना दुग्धपान करून पाळण्यामध्ये नजवलं. या तिघी जणी पंचारती लावून बसल्या होत्या. नवऱ्याने दिवे लावलेत, आता आपण दिवे लावू वावाळायला. नवऱ्याची वाट बघत होत्या. तो ब्रह्मचारी चाला नारद. नारद आमचे हे कसे आहेत? असू नयेत असे आहेत. म्हणजे एकाच्या अंगावर कापड असेल तर शपथ ती घातली. सगळी एकमेकाच्या तंगड्या उडत आहेत, नाक ओढतात, अशी रडतात. आमच्या नवऱ्यांची पोरं किती का काय? जा बघून या. या तिघी जणी गेल्या. अनुसूयेकडं विचारतात, का ग आमचे नवरे कुठं आहेत? ते म्हणले, हे तर काय हरवलेले नवरे शोधून मिळेल असं केंद्र आहे काय माझ्याकडं? पोलीस चौकीचं? नाही नाही, ते भिक्षकरी आले होते सकाळचे. ते अगो बाया, तुमचे का नवरे? झाली तुमचे का नवरे? ते काय बाई विचित्र माणसं. नाही, तुमचे नवरे सुरक्षित ठेवलेत. हे बघा. आता तिघा अशा अवस्थेत तिघींसमोर आहेत जसं असू नये. आणि त्यांना ओळखताच येईना कोण कोण आहे ते. अनुसूया म्हणले, तुम्ही तिघी पतिव्रता आहातच. तुम्ही तुमच्या पतीला स्पर्श करा की तो त्याच्या मूळ स्वरूपामध्ये येईल. का तुमच्या पतिव्रत्यामध्ये निश्चित तेवढी शक्ती आहे. प्रश्न असा झाला, ओळखताच येत नाही. हात कोणाला लावू? चुकून पार्वतीनं हात लावला आणि विष्णूचं उभा राहिला म्हणजे केवढ्याला पडायचं. आले तिचं पातिव्रत्य संपवायला. पातिव्रत्याची ह्यांच्या पंचायत झाली. मत्सर हेच करतो. मत्सराने आपण दुसऱ्याचं वाईट करायला जातो आणि त्याच्यात वाईट फक्त आपलं होत राहतं. फक्त आपलं होत राहतं. एवढं फक्त समजलं तरी कोणाही जीवाचा नघडो मत्सर हे आचरणात येईल. दुसऱ्या माणसाचं वाईट व्हावं असं चिंतन करण्यात आपण एवढा वेळ घालवतो. तेवढाच वेळ नामात घालवला असता तर कुठल्या कुठं पायरी आपली पोचली असती. पण सारखं डोक्यामध्ये नाही, याचं तडपड झालं, पण चांगलं सहनच होत नाही. आपली गाडी घेतली म्हणे, आता बरं असेल तर बरं म्हणावं ना. पण मग साहजिक आहे की आता सारखं एसटीतनं जायचं आणि ते पाठीचं भज होते. हो चांगले, आता गाडी बिडीमध्ये बरं चालेल. मनात आलं पाहिजे ना. आपली गाडी घेतली की गाडी घेतली काय, एकदा ॲक्सिडेंटमध्ये पेटली म्हणजे कळलं. तुझ्या बापाचं काय जातं मायल्या, तुझ्या पैशाने घेतली होती काय. पण ते दुसऱ्याचं बरं सहन नाही झालं की समजून चालावं. मत्सर नावाचा राक्षस आपल्याच पोटात आहे. म्हणून उत्तर सांगतो. बरेच लोक विचारतात, गोपाळकृष्णांचा जन्म झाला कंसाला संपवण्यासाठी, रामचंद्रांचा जन्म झाला रावणाला संपवण्यासाठी, दत्तांचा जन्म कोणाला संपवायला? कुठला राक्षस आहे? मत्सर हाच राक्षस आहे. तेव्हा असूया हाच राक्षस आहे. म्हणून आपल्या हिंदूंचा सगळ्यात पवित्र, सगळ्यात मोठा वार गुरुवार आहे. कारण या दिवशी माणूस जिंकलाय आणि देवांना बंदिवान करून दाखवलंय आपल्या तपश्चर्येच्या जोरावर. या तिघी रडायला लागल्या आणि विचारतात, अनुसूये, आम्हालाच आमचा नवरा ओळखता येईना, आमचं पातिव्रत्य कमी पडलं का ग? आणि मग अनुसूयेनं उत्तर दिलं, नाही ग बायानो, पातिव्रत्याचा सूर्य तसाच आहे. फक्त अहंकाराचा ढग मध्ये आल्यामुळं त्याचा प्रकाश पोचत नाही. तो अहंकाराचा, असूयेचा, मत्सराचा ढग बाजूला केला की पातिव्रत्य तसंच आहे हो तुमचं. असूया थांबवली पाहिजे. दत्तात्रेयांनी सांगितलं. त्याच्या पुढे या 3 देवांच्या कृपेनं अनुसूयेला 3 मुलगे झालेले आहेत. झाले अत्रि ऋषींपासूनच, पण या 3 देवांच्या 3 अगाध शक्ती त्याच्यामध्ये परिवर्तित झाल्या. त्या 3 मुलांची नावं, एक चंद्र, एक दुर्वास, एक दत्त. त्यातल्या दत्तात्रेयांचं महात्म्य वाढलं. गुरुदेव दत्त या 3 जणांमध्ये 3 अंश होते, पण दत्तात्रेयामध्ये 3ही अंश किती प्रमाणात होते? सत्वगुण प्रधान होता आणि रजतम गुण किंचित किंचित होते. त्याचं चित्र दाखवण्यासाठी आपण ती मूर्ती केली. मध्ये विष्णू सत्वगुणाचा आणि शिव आणि ब्रह्मा रजोगुण आणि तमोगुण थोडे थोडे, पण एकाच पायावर, एका अध्यात्मावर उभे. असं ते आध्यात्मिक चित्र आहे. हे तर आपल्याकडे विचार करायला काही गरजच नसते. हे काही चित्र आहे विचित्र.
3 डोक्याचा कधी माणूस असतो का? आता तुझ्यासारखा बिन डोक्याचा सुद्धा जिथं असतो तिथं 3 डोक्याचं म्हणजे चांगलंच आहे की रे. हाय काहीतरी आपले बोलता. दाखवा बरं जगात कुठे असं दिसतंय 3 डोकी 6 हात आणि 2 पाय. म्हटलं कुठं दाखवू तुला सांग. चल हायवेला. हायवेला दिसतात दत्त. मग तुला दत्त पाहिजेत का? असं दूध पाहिजे काय पाहिजे तुला? 3 डोकी 6 हात आणि 2 पाय एवढंच पाहिजे तुला. चल. कुठून येत आहे? हायवे. हायवेला काय करायचं? तिथं टेबल शीट कोणी येत असला तिथं फक्त दगड टाकायचा. दगड टाकला की पुढचा काच दिवशी ब्रेक दाबते. मारी कशाला? त्यांनी ब्रेक का दाबला हे बघायला एक इकडून बघतोय एक इकडून बघतो. दिसलं का तुला? 3 डोकी आहे ती 6 हात दिसले 2 पाय दिसले 3 खाली उतरले. तुझं काय करतील ती गॅरंटी मी घेतली नाही. दर्शन देण्यापर्यंतच माझा शब्द होता तुला. हे तुला दर्शन घडवलं. अरे गधाड्या, असं कुठं दर्शन खरं असतं काय? मुळात एकनाथ महाराजांनी सुद्धा सांगितलं त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा काय पहा नाही जाणा. तो दिसत नाही तसा. एकामध्येच 3ही शक्ती वास्तव्य करत आहेत हे दाखवण्यासाठी केलेलं ते चित्र आहे. चित्र हे चित्राच्या पद्धतीनं समजून घेतलं पाहिजे. एक दृष्टांत आहे का खूप वाईट आहे म्हणून सांगतो. या भारताचं दुर्दैव आणि या भारतावरती आलेलं दुर्दैव हे शत्रूपेक्षा सुद्धा मत्सर नावाच्या राक्षसाने जास्त आणलं. मत्सर नावाच्या राक्षसाने जास्त आणलं. याचं कारण इसवी सनाच्या 711 पासून अरबस्तानाकडून भारतावर आक्रमण येत होती. पण इसवी सन 700, इसवी सन 800, इसवी सन 900, इसवी सन 1000 300-400 वर्ष सिंधचा राजा, दिल्लीचा राजा, राजस्थानचा राजा एकत्र मिळून युद्ध करत राहिला. आक्रमण पुढं आलंच नाही. आणि अशी एकाहून एक आक्रमण चालू असताना दिल्लीच्या सिंहासनावर एक काळ आरूढ झाला राजा. त्या राजाचं नाव पृथ्वीराज. मी दिल्लीबद्दल सांगतो बरं, कोणी उगाच गैरसमज करून घेऊ नका. नावं एकसारखी असतातच. पृथ्वीराज चव्हाण. आता फक्त हिंदीमध्ये त्यांना म्हणत असल्यामुळे तिथं चव्हाण शब्द नसतो. चाला 2 मात्रा द्यायच्या. चौहान असा शब्द ते वापरतात. पृथ्वीराज चौहान. पृथ्वीराज चौहान कुलमणी वीर धुरंधर पृथ्वीराज चौहान कुलमणी वीर धुरंधर. पृथ्वीराज चौहान कुलमणी वीर धुरंधर. अरे अंध बनविला परिजयाने नातवेद गाजविला. अंध बनविला परिजयाने नातवेद गाजविला. पृथ्वीराज चौहान कुलमणी वीर धुरंधर. पृथ्वीराज चौहान कुलमणी वीर धुरंधर. पृथ्वीराज चौहानने मोहम्मद घोरीचा ओळीनं 10 वेळा पराभव केला. पण एका सद्गुणाच्या विकृतीत तो सापडला. घोरी शरण आला की तो त्याला सोडून द्यायचा. असं एकदा नाही 10 वेळा त्यांनी आपल्या घोरीला सोडला. एका पद्धतीनं पृथ्वीराजांनी देशद्रोह केला. 10 वेळा शत्रूला सोडून देणं याच्यासारख्या देशद्रोहाचं पातक पृथ्वीराजानं केलं. आणि एक वेळ अशीच आली, पृथ्वीराज लढतो आणि जिंकतो, त्याची कीर्ती मोठी झाली आणि त्याच्या सासऱ्याला असूया आली. पृथ्वीराज चौहानचा सासरा जयचंद राठोड
तो सारखा जळफळ करू लागला, माझं कौतुक होत नाही पृथ्वीराजाचं का होत आहे, माझं कौतुक होत नाही पृथ्वीराजाचं का होत आहे. लोक म्हणायला लागले, तू जा ना तलवार घेऊन युद्धाच्या वेळेला, तू काळविटासारखा पळतोयस आणि पृथ्वीराज लढतोय, त्याचं कौतुक होणार. तू जा तिथे. जयचंद जायला तयार नाही, पण कौतुक होतंय ते सहन व्हायला तयार नाही. शेवटी असूये पोटी, मत्सरा पोटी जयचंद राठोडनी फितुरी केली. घुरीच्या हाताला हात मिळवला आणि सांगितलं, मी पृथ्वीराजाचा सासरा असल्यामुळं दिल्लीमध्ये यायचे जायचे पासेस माझ्याकडे असतात, VIP. त्या VIP पासेसच्या निमित्ताने तुला आत घुसवतो आणि मग एका बाजूला दिल्ली मार, दुसऱ्या बाजूला सगळा रणांगण मार. अशा तऱ्हेनं पृथ्वीराजाचा 13व्यांना मात्र पराभव केला. पृथ्वीराजाला पकडला नव्हे, पृथ्वीराजाला आंधळा केला, डोळ्यात सांडस घालून आंधळा केला. पृथ्वीराज चव्हाण सांगत होता, घुरी मी तुला 10 वेळा सोडले, तुझं कर्तव्य तू एकदा तरी मला सोडलं पाहिजेस. घुरी म्हटला, तो गाढवपणा तुम्ही हिंदूच करू जाणे, हा मला तो परवडण्यासारखा नाही. तुझे डोळे फोडून त्याला संपवला. मात्र पृथ्वीराजाचा एक मित्र होता ज्याचं नाव चांद भाट. त्या चांद भाटाने एक डाव असा केला की पृथ्वीराज चव्हाण नादवेदी होता. नादवेदी म्हणजे त्याला लक्ष टिपण्यासाठी बघायची गरज नसे, नुसत्या आवाजाच्या रोखाने बाण टाकला तरी अचूक लागलाच पाहिजे, अशी शक्ती होती त्याच्याकडे. ती शक्ती लक्षात घेऊन चांद भाटाने असा तमाशा उभा केला. त्यांनी घुरीला सांगितलं की अनायसे हे माकड आंधळ तुझ्या हाती लागलंय, तर तमाशा करून घे, पैसे मिळव, सर्कस कर. 7 घंटा टांगायच्या आणि घंटेचा आवाज झाला की ह्याच्याकडनं बाण सुटायचा आणि ती घंटा तुटायची. अरे लोकांना बघून सुद्धा येणार नाही, तो आवाजाने करतो. पृथ्वीराजाकडून तो तमाशा करून घेतला आणि चांद भाटाने युक्तीनं 5 घंटा तोडल्यानंतर घुरीला सांगितलं की तुम्ही रसिक आहात, एखादी चांगली गोष्ट चालू असताना शाबास म्हणायची वृत्ती तुम्हाला पाहिजे. असा फसवून पृथ्वीराजाकडून त्याच्या घुरीकडनं शाबास म्हणवून घेतलं आणि 6व्या बाणाच्या वेळेला नेमका मोहम्मद घुरी ओरडला, शाबास रे पठ्ठे. मग जो 6वा बाण साप दिशी सुटला तो घुरी संपला जागचा. त्याला ते भान राहिलं नाही, घुरीला जागेवर संपवला. मात्र मग धावत 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 चांद भाट पृथ्वीराजाला भेटायला आला. शेवटचा बाण चांद भाटाच्या पोटात घातला. चांद भाटाने तलवार पृथ्वीराजाच्या पोटात घातली. 2 सख्खे मित्र रणांगणावरती पडले, पण सूड घेऊन पडले. पण त्याच्यानंतर त्या जयचंद राठोडचं काय झालं? ज्या जयचंदाने घुरीचा एवढा विजय करवून दिला होता, त्या जयचंद राठोडला घुरीच्या पुढच्या वंशजांनी चांबडं सोलून दिल्लीच्या वेशीवर टांगला घारी गिधाडांनी खायला. आणि ते म्हणले, जो आपल्या जावयाशी एकनिष्ठ राहू शकत नाही, धर्माशी एकनिष्ठ राहू शकत नाही, तो आमच्याशी काय राहणार आहे? गद्दारों की जगह यही है, मरने दो साले को. म्हणून मारला गेला जयचंद राठोड. फितुरी केली, असूया केली, मत्सर केला, स्वतःच्या स्वार्थापोटी देशाच्या शत्रूला विजय मिळवून दिला. त्याच्यानंतर दिल्लीच्या सिंहासनाला यवनांचा पाय लागला. तो पुढे हजारो वर्ष तसाच राहिला. आपल्या व्यक्तिगत भांडणासाठी संपूर्ण देशाची वाटोळी आणि मालमत्ता सगळी थोडीला मिळवली. असूया काय करते, मत्सर काय करतो. म्हणून तुमच्या आमच्या मनामध्ये, पोरांच्याही मनात एक संदेश तुमचा पोचला पाहिजे. बाबा, देशाचं काही चांगलं नाही करता आली तरी एक वेळ चालेल, पण माझ्याकडून माझ्या समाजाचं किंवा देशाचं काहीही वाईट होणार नाही एवढी खात्री बाळगून आयुष्य कर. तरीसुद्धा देश सुखामध्ये जगेल, तरीसुद्धा देव सुखामध्ये असेल. कोणाही जीवाचा न घडो मत्सर. माझ्या व्यक्तिगत भांडणासाठी अर्धी मुळात मत्सर सोडला की व्यक्तिगत भांडणच थांबतील. 80% भांडण तिथंच कमी होतं. आणि उरले 20% मतभेद जरी असला तरी त्या मतभेदामुळे आमच्या मनामध्ये कधीही भेद येणार नाही, हे लक्षात ठेवायचं. एका प्रश्नाचं उत्तर मुद्दाम सांगतो, ऐकून ठेवा. बऱ्याच लोकांनी मला हा प्रश्न विचारला, का हो हिंदू धर्माचा प्रमुख ग्रंथ कुठला? कारण बाकीच्या धर्माचा प्रसार करायला सोपं आहे, एक धर्मग्रंथ आहेत.
हिंदू धर्माचा प्रसार करायचा असेल तर धर्मग्रंथ कुठला? याचं उत्तर मुद्दाम ऐकून ठेवा. हिंदुत्व हा शब्द खूप मोठा व्यापक आहे. त्यामुळं कोणत्याही एका ग्रंथाचं नाव तिथे सांगता येत नाही. हिंदू धर्मामध्ये जे वेद मानणारे वैदिक आहेत त्यांचा आधार ग्रंथ वेद. जे उपनिषद पुराण मानणारे आहेत त्यांचा आधार गीता आणि उपनिषद. जे जैन पंथाचे आहेत त्यांना आधार महावीरांचं चरित्र आणि त्यांचा संदेश. जे शीख पंथाचे आहेत त्यांना आधार गुरुग्रंथ साहेब आणि त्यांच्या गुरूंनी केलेला उपदेश. जे बौद्ध पंथाचे आहेत त्यांना आधारभूत कथा, जातक कथा आणि भगवान बुद्धांनी केलेला उपदेश. त्यामुळे जैन, बौद्ध, शीख, कापालिक, गाणपत्य, शाक्त, शैव, वैष्णव असे जवळजवळ हिंदुत्वामध्ये 50 वेगवेगळे पंथ आहेत. या प्रत्येक पंथाचा त्याचा एक छोटा ग्रंथ आहे. अशा वेगळ्या उपासना आहेत. वैदिकांची उपासना आहे तशी जैनांची नाही, जैनांची उपासना आहे तशी बौद्धांची नाही, बौद्धांची उपासना आहे तशी शिखांची नाही. प्रमुख जरी या 4 आपण योजना घेतल्या तरी या चौघांच्या उपासना वेगळ्या, ग्रंथ थोडे वेगळे. पण आश्चर्य बघा, हिंदुस्थानात हे सगळं वेगळं असून या चौघांमध्ये वैर नाही. म्हणजे माझ्यापेक्षा वेगळी उपासना असली, माझ्यापेक्षा वेगळा पंथ असला तरी दुश्मनी न करता सुखाने राहायचं हे जगाला कोण शिकवू शकतं? फक्त हिंदूच शिकवू शकतो, फक्त हिंदू शिकवू शकतो. कारण त्यांनी हे वागून दाखवलंय. 50 पंथ भारतात आहेत पण शिखांची आणि जैनांची कधी दंगल होत नाही. असे नाहीत का वेगळे? तुम्ही सुखान जगा, मी सुखान जगतोय. शिखांची आणि वैदिकांची कधी दंगल होत नाही. तुम्ही सुखान जगा, मी सुखाने जगतोय. आणि या देशामध्येच नव्हे तर या देशाच्या बाहेर असे अनेक देश आहेत की ज्यांचे ग्रंथ एक आहेत तरी एकमेकाचे ते वैरी आहेत. ज्यांचे प्रेषित एक आहेत तरी ते एकमेकांचे वैरी आहेत. आणि अशी इंग्लंड, अमेरिका एकाच बायबलला मानत असून एकमेकाशी इतकी लढते की त्यांनी जगाचं भवितव्य धोक्यात आलंय. म्हणजे एक धर्मग्रंथ घेऊन लढणारी ही 56 राष्ट्र बाहेरची बघता आणि 56 ग्रंथ असून सुद्धा न लढणारं हिंदुस्थान नावाचं राष्ट्र बघता. आज जगाच्या गुरुत्वाच्या पदी फक्त हिंदू धर्माचंच राज्य जाऊ शकतं. कारण तो हिंदुत्वाचाच विचार इतका व्यापक असू शकतो की वेदही माझेच आहेत, जैन वाङ्मयही माझंच आहे, शिखांचं वाङ्मयही माझंच आहे, बौद्धांचं वाङ्मयही माझंच आहे. इतकंच नव्हे तर चार्वाकासारख्या नास्तिकाचं वाङ्मयही आपलंच वाङ्मय आहे. इतका विशाल हिंदुत्वाचा आदर्श आहे. आणि याहीपेक्षा सोपं करण्याच्या दृष्टीनं अनेक उपनिषद किंवा अनेक वेदांकडे नाही गेलं तरी सुद्धा एक भगवद्गीता हा तसा हिंदुत्वाच्या प्रसाराच्या दृष्टीनं पुरेसा ग्रंथ आहे. म्हणून तर जेव्हा वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वर माऊलींसारखे नाथपंथाचे लोक, नामदेव महाराजांसारखे वैष्णवी लोक, नरहरी सोनारांसारखे शैव, दत्त संप्रदायाकडचे नाथ एकनाथ, इतके सगळे एकवटून आल्यानंतर या सर्वांसाठी एक समान ग्रंथ दिला पाहिजे. तेव्हा ज्ञानेश्वर माऊलींनी गीतेवरची टीका म्हणून आपल्याला भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरीच्या रूपाने दिली. म्हणजेच सर्व पंथांना एकत्र करून जाणारा आणि एकत्र घेऊन जाऊ शकणारा असा आदर्श कुठला ग्रंथ सर्व हिंदूंसाठी असेल तर तो गीता आणि त्याच्या बरोबरीनं आलेली ही भावार्थ दीपिका आहे असं मानायला काही हरकत नाही. कारण आज या सर्व पंथातले सर्व मोठे लोक या ज्ञानेश्वरीचा आदर करतात, या संत वाङ्मयाचा आदर करतात. आणि पुन्हा हे संत वाङ्मय श्रेष्ठ का ते वाङ्मय श्रेष्ठ, भेदाभेद भ्रम अमंगळ, हे अमंगळत्व तुमच्या आमच्या मनातले निघून जावं असं सद्गुरूंनी जे शिकवलं तसं आम्ही आमच्या मनामध्ये बाळगावं. म्हणजे खऱ्या अर्थाने गुरूंची पूजा झाली. बस हाच विचार पुढच्या आयुष्यामध्ये जगासमोर मांडणाऱ्या स्वामी विवेकानंदांच्या चरित्रातल्या काही प्रसंगांचं दर्शन घेण्यासाठी चरित्र भागाकडे जाऊ. तोपर्यंत सारे गप बसा, गप बसा,
नाही बसा असं कुठं असं धसा. हां पण सूर पण किती मस्त आहेत का नाही आपल्याकडेचे, की शांत बसून जर संगीत ऐकलं तर किती फायदा होतो. हा सारे गप बसा. आणि मग गाणं कसं कळेल तुम्हाला? फार अवघड नसतं गाणं, साध 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 असं ते साधतं. जे शांत बसणार नाही त्या पोरांना हाताशी धरायचं म्हणायचं गप रे बाबी आहे, चांगलं गाणं चाललंय का बॉम्बला मग फिरू नको, मग गडबडलंच तर काय करीन, धप धप धप. असे चांगलं भक्तीचं संगीत आपल्याला देवाच्या पायापर्यंत नेतं. कुठपर्यंत? पग 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 पायापर्यंत नेतं. अरे बाबा आपल्या आयुष्यामध्ये आनंदाचे फणसाचे खायला मिळतात, गरी 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 गरी. आणि असं चांगलं भक्ती संगीत ऐकून सारे गरी खा सुरांची मजा घेऊ. देव पूजा देव पूजा माझी, देव पूजा देव पूजा माझी, देव पूजा देव पूजा. हार आणि बुक्का. माझी देव पूजा देव पूजा, चरण तुझे गुरु राजा, चरण तुझे चरण तुझे चरण तुझे गुरु राजा. लक्ष्मीभाई पटेल गुरु राजा. देव पूजा देव पूजा माझी, देव पूजा देव पूजा. टाळे. हार बुक्का लक्ष्मीभाई पटेल. चंद्रकांत ऋषी यांनी एक हार आणलाय आपण या स्टेजवर. अरुण नाना. हे नारदीय कीर्तन त्यामुळे मध्यंतरामध्ये हार बुक्का. बुवांकरता सांगतो किशोरजी व्यास महाराजांचा मुक्काम लक्ष्मीभाई पटेलकडे 7 दिवस होता. आपल्या भागवत कथेचे यजमान होते. आणि अरुण नाना डाके हेही महाराजांना हार घालू इच्छितात. चंद्रकांत जोशी हार घालताय. यानंतर स्वामी विवेकानंद यांचं जीवनचरित्र आपल्या पुढे. या कीर्तनानंतर लगेच शिवनीकर महाराज हार घालताय. यानंतर आपल्या पुढे बाळू महाराज नावेकर, हरिभक्तपरायण बाळू महाराज नावेकर. या कीर्तनानंतर सुश्राव्य असंच एक कीर्तन आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळेल. आपल्या कीर्तनाकरता आपले बुवा सगळ्या इंद्रियाचे कान करून बीडकर बसलेले असतात. खोमणे साहेब व्यासपीठावर या, हार घालतील. हो या लोक. काकाजी एक हार द्या आणखी यांच्याकडे. खोमणे साहेब. शिवनीकर महाराज. केसी चव्हाण सर लवकर या. प्रत्येकाचीच भावना असते हार घालावा, पण वेळेअभावी आपल्याला काही जी नावं घेता येते त्याबद्दल क्षमा. रुद्रेश श्यामरुद्रे व्यासपीठावर या. श्यामरुद्र पटकरी जा, वेळ करू नका. गौतम भाऊ खटोड. गौतम भाऊ. श्यामरुद्रे.
5 वेळेला भजन करूया. सर्वांनी गोड भजन म्हणा. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. माझ्यानंतर सगळ्यांनी म्हणा. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सर्वांनी जोरा जय जयकार करा. गोपाल कृष्ण भगवान की. या ठिकाणी 2 सूचना आहेत आपल्या समोर. एक म्हणजे याच्या नजीकच्या काळामध्ये 18-19 दिनांकाला बीडमध्येच मनाच्या श्लोकावरती 2 दिवस प्रवचन मला होणार आहे. दादा महाराज खडकेकरांच्या समाधी मंदिराच्या त्या सगळ्या प्रांगणामध्ये त्या लोकांनीही आग्रहाने आयोजित केलेली फार सुंदर व्याख्यानमाला प्रवचनमाला आहे. याची अधिक माहिती आपण जरूर मिळवा. समर्थांनी प्रत्यक्ष ज्यांच्या हाती रामाची मूर्ती देऊन या ठिकाणी पाठवलं असा मठ आपल्या इथे आहे. दुर्दैवाने थोडा दुर्लक्षित आहे. आपणच सगळ्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घालून अशा काही महत्त्वाच्या जागांचं पुनरुज्जीवन करायला हवं. तसंच आज बीडमध्ये आल्यानंतर कामधेनू आश्रम, गोशाळा अनेक ठिकाणी भेटी देणं झालं. खूप मोठी कामं बीड शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. पण थोडासा एक विवेक असा नेहमी ठेवा की प्रत्येकाच्या मनात असं असतं की आपल्या देशशत्रूला आपल्याबद्दल थोडी भीती असावी, दरारा असावा. आणि हा दरारा निर्माण करण्यासाठी युद्धच करावं लागतं असं नाही. एक सोपा उपाय सांगतो. ज्यांना ज्यांना शक्य असतं त्यांनी अशा अशा समारंभांमध्ये उपस्थिती दाखवणं यांनी सुद्धा एक दरारा उत्पन्न होतो. आपला भक्तिभाव तर प्रगट होतोच, पण त्यांनी एक आपोआप दरारा उत्पन्न होतो. की आता समर्थ पादुकांचा दौरा आला इथे. हा अगदीच माझ्या आईचं ऑपरेशन आहे, आपण नाही गेलो, मान्य आहे. पण काही नाही, चकाटे पिटत घरात बसलाय टीव्ही बघत. आणि कशाला जायचं? एक कशाला जायचं? आणि त्याच्यापेक्षा काही विद्वान हिते आहेत ज्यांची मला माहिती मिळाली, त्यांनी तो आधी प्रश्न विचारला, हे कोण समर्थ आलेत? खरं मी नव्हतं उत्तर द्यायला. सांगितलं असतं तुझ्या 5व्या पिढीतला जो पणजोबा होता तो दाढी लावून आलाय, आता मुंजाहून उरावर बसणार आहे. कोण समर्थ आले विचारत आहे? अवघड गोष्ट आहे. पण समर्थांच्या पादुकांचा दौरा असो
संभाजी महाराजांचं बलिदान दिन असो, भगतसिंगांचा हौतात्म्य असो, नाही तर महावीरांचा उत्सव असो, गुरु नानकांचा जन्मदिवस असो, गुरु गोविंद सिंगांचा हुतात्मा दिन असो, असे जे जे काही महत्त्वाचे दिवस असतात, ज्या निमित्तानं काही ना काही समारंभ बीड शहरात आयोजित केले जातात, त्या दिवशी आपण आपल्या मनाला प्रामाणिक राहून, जर मला वेळ आहे तर इतर कुठेही दुसरीकडे वेळ न घालवता आपण त्या त्या ठिकाणी उपस्थिती देणं, ह्याने सुद्धा एक मोठं वातावरण तयार होत असतं. आता हे सगळ्या ठिकाणी दिसतंय माझं चित्रीकरण, तरीसुद्धा तुम्ही एवढे सगळे आले आहात, आपल्या सगळ्यांचं कौतुक आहे त्यासाठी. नाही तर प्रत्येकजण म्हटलं असतं, टी व्हीमध्ये दिसतोय की आफळे बुवाचा थोबडा, हे तर कशाला येऊन उगाच ताप द्या. पण तरीसुद्धा तुमच्या उपस्थितीनं जी शक्ती येते ते नुसतं दूर राहून नाही. तेव्हा जी मनाच्या श्लोकावरची प्रवचनमाला आहे त्याचासुद्धा आपण लाभ घ्या. तसंच फारसा काही अभ्यास न करता समर्थांना शिव्या घाला आणि मोठे व्हा, अशी एक सोपी चळवळ महाराष्ट्रात आहे. बाकी शिवी घालणारे शिव्या घालतायत, त्यांना मोठे करणारे त्यांना मोठं करत आहेत, जाऊ दे, त्यांनी काय करत बसावं हा आपला मुद्दा नाही. पण ह्याला उत्तर देण्यासाठी शिवसमर्थ योग नावाचं पुस्तक आता एक महिन्याभरात आपल्या हातात येणार आहे. महाराष्ट्रामधले जवळजवळ 20च्या वर अभ्यासक पूर्ण अभ्यास करून शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्यामध्ये कसे प्रेमाचे संबंध होते, आदराचे संबंध होते, एकमेकांच्या सहकार्याचे काय काय पुरावे शिल्लक आहेत, या सगळ्याची सांगोपांग माहिती देणारे आहेत. अभ्यासी माणसाने असंच असायला हवं. माझं ते खरं असं म्हणणारा माणूस अभ्यासी असूच शकत नाही. जे जे खरं ते माझं, तो खऱ्या अर्थाने सत्यवादी. आज एखाद्या वेळेला मला हे कळेल, उद्या आणखीन वेगळं सत्य बाहेर येऊ शकतं, पण ते मला स्वीकारायची तयारी पाहिजे. माझा विवेक पाहिजे. 4 ग्रंथ वाचून मग आपलं मत ठरवावं. कोणीतरी एका माणसाने लिहिलं ते ठरवण्यात काही अर्थ नाही. कारण बहुतांशी समर्थांवरची जी निंदात्मक पुस्तकं आहेत त्या सगळ्या पुस्तकात अर्धवट कथा वापरल्यात, पूर्ण कथा कोणच सांगत नाही. कारण पूर्ण कथेचा अर्थ चांगला होतोय आणि त्यांना चांगला अर्थ काढायचा नाही, असं त्याच्या मागचं एक विचित्र गणित आहे. असो, समर्थांना शिव्या घालणारे घालूत, कारण काय शेवटी आपल्याला दाखवता येतं ही गंगा आणि हे गटार. आता त्या जनावराप्रमाणे त्याची आवड असते. एखादं डुक्कर म्हणत नाही व तुमची गंगा किती चांगली का असं ना, मला हितच मजा वाटते, जा बाबा मग आता काय, मग ते गटारातच जातं आणि शेजारी डुक्कर पडलेलं बघतं, त्या डुकराच्या शेपटीवरनं हात फिरवतं आणि त्याच्यावरच वरडतं, आज काही वेणी घातली नाहीस का गो. नाही, त्याला तेही कळलं ना बायकोची वेणी आहे का डुकराची शेपूट आहे. आता त्याला तिथंच जगायचं आहे, त्याला तो तरी काय करल, जाऊ दे, त्याची आवड त्याच्यापाशी आहे. जसं गोचिड गाईच्या स्तनावर गेली तरी सुद्धा तिचं दूध न पिता अशुद्ध रक्तच पिते, तसं संतांच्या वाङ्मयात सुद्धा काहीतरी उगाच घाण शोधत बसायची आणि नसली तर आपण टाकायची आणि ती चाटत बसायची. असलं उपद्व्याप अनेकांचे चालू आहेत. जाऊ दे, त्या पातक्यांचं पाप त्यांच्यापाशी. आपण ते धुवून टाकण्याच्या दृष्टीनं शिवसमर्थ योग हे जवळजवळ 300 रुपयाचं पुस्तक आहे, पण प्रकाशनपूर्व त्याची किंमत 100 रुपयात आपल्याला ते मिळणार आहे. भरतबुवा रामदास यांच्याकडे आपण संपर्क करायचा आहे, 100 रुपये देऊन या पुस्तकाची नोंद करायची आहे, ते घ्यायचं आहे. आणि व्रत म्हणजे 100 लोकांकडनं वाचून घ्यायचं आहे. 100 लोकांना हे वाचायला लावा, म्हणजे मग त्याची महती सर्वांच्यापर्यंत पोचेल. असो, सूचना समाप्त. असे कोणतेही महत्त्वाचे सण असले तर आपलं रिकामपण घालवण्यासाठी हिंदूंच्या सर्व सणाला मनापासून उपस्थिती देणं हा सुद्धा एक अत्यंत आवश्यक धर्मविधी आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आणि विवेकानंदांच्या चरित्राकडे ओझरतं दर्शन घेऊया, कारण चरित्र एवढं मोठं आहे, जरी 39 वर्षाचंच असलं तरी प्रत्येक वर्ष इतकं महत्त्वाचं आहे की सप्ताहभर बोलता येईल. पण थोडक्यात आपल्यासमोर गुरुतत्वानुसार चरित्र मांडतो. बुवा 1 मिनिट फक्त. आणखी एक सगळ्या रसिकांची विनंती आहे, सागरा प्राण तळमळला चरित्रानंतर तरी ऐकण्याची इच्छा आहे. विवेकानंदांच्या जयोस्तु ते दोन्ही गाणी, कारण की सगळे लोक आपल्या आतुर आहेत ऐकायला. आमची एवढी विनंती आपण मान्य करावी, मगच चरित्र संपवावं, किंवा चरित्र संपल्यावर हे म्हणा. कितीपर्यंत कीर्तन करू, पुढं कीर्तन आहे ना, ते बुवा मला मारतील. लोकाग्रहाला काही इलाज नाही. ठीक आहे, म्हणूया आपण दोन्ही गाणी घेऊ. आपण नाही असं नाही, आधी चरित्र भागातला थोडासा विषय पूर्ण करून घेतो.
विश्वनाथ हे नाम पित्याचे, विश्वनाथ हे नाम पित्याचे, विश्वनाथ हे नाम पित्याचे माता भुवनेश्वरी ती, विश्वनाथ हे नाम पित्याचे माता भुवनेश्वरी ती, दत्त असे कुलनाम जयांचे, दत्त असे कुलनाम जयांचे, शिव शिव सारे भजती, विश्वनाथ हे नाम पित्याचे, विश्वनाथ हे नाम पित्याचे, विश्वनाथ हे नाम, हे नाम, हे नाम। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। मोठे सुंदर नाव आहेत। काही काही जणांचे जन्म एका विशिष्ट मुहूर्तावरच होतात। ज्यांना भगवद्गीता भावार्थ दीपिकेच्या रूपानं सांगायची आहे अशा ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म गोपालकृष्णांच्या जन्माच्या दिवशी आणि जन्माच्या वेळेलाच तो जन्म होतो। ज्यांना रामकथेचा हव्यास करायचा अशा समर्थ रामदास स्वामींचा जन्म जेव्हा रामनवमी असते आणि रामाच्या जन्माचा वेळ असतो तोच मुहूर्त असतो। आणि तसंच सगळ्या जगाला एकमेकांच्या बद्दल आदर ठेवा आणि गोडच बोला असा संदेश ज्या स्वामीजींनी दिला, त्यांचा जन्म तिळगुळ घ्या आणि गोड बोला अशा संक्रांतीलाच होतो। हा काय ईश्वरी योगायोग असेल तो असो, पण त्या योगावरच या विभूती जन्माला येतात। ज्यांचं आडनाव आहे दत्त, नेहमी मोठ्या लोकांचं चरित्र कधी प्रांतिक नसतं। ते जरी बंगालमधले असले तरी ते चरित्र सर्व देशाचं नाही, सर्व विश्वाचं आहे। वैश्विक चरित्र असतात आणि ती सगळ्यांच्या पर्यंत पोचवणं आपलं काम आहे। विश्वनाथ हे नाम पित्याचे माता भुवनेश्वरी ती। मी विवेकानंदांचं मोठेपण सांगण्यापूर्वी या दोघांचं मोठेपण अधिक सांगतं। हे दोघंही परम शिवभक्त आहेत। आपल्या घरामध्ये अशी एखादी विभूती जन्माला येण्यासाठी फक्त त्याची नव्हे तर पूर्वजांची सुद्धा काही पिढ्यांची तपश्चर्या असावी लागते। त्यामुळे पिढ्यानपिढ्या आपण आपल्या घरात तपस्या चालू ठेवावी, ज्यायोगे त्याच्या पुण्याने आपल्या पिढीमध्ये कधी ना कधी अशा विभूतीचा जन्म होत असतो। अतिशय कडक असलेले हे दोघं शिवभक्त आहेत, पण तसेच उत्तम पालक आहेत। ज्याला सुजाण पालकत्व असं म्हणतात। विवेकानंदांचं लहानपणचं नाव नरेंद्र असं आहे आणि या नरेंद्राने जेव्हा आपले सगळे मित्र जमा केले वाढदिवसाच्या दिवशी, तेव्हा केक कापत नसत। बंगाली मिठाई खायची आणि ओवाळायचं निरांजनाने। अशा वाढदिवसाला सगळे मित्र जमा केले आणि अशा वेळेला चर्चा सुरू झाली, तू तुझ्या मोठेपणी कोण होणार? प्रत्येकजण आपल्या वडिलांचा व्यवसाय सांगे। वकिलाचा पोरगा सांगायचा मी वकील होणार, डॉक्टरचा पोरगा सांगायचा मी डॉक्टर होणार, फौजदाराचा पोरगा सांगायचा मी फुकट फौजदार होणार। जे काय व्हायचं असेल ते, हा होते ते होते, प्रत्येकजण त्याचं नाव सांगतोय। जेव्हा नरेंद्राची वेळ आली, नरेंद्रा तू कोण होणार? नरेंद्राचे वडील नामांकित वकील होते। सगळ्यांची कल्पना मी बाबांसारखा वकील होईन, नाही तर त्याच्या मोक्षात जज होईन असं काही बोलावं। पण नरेंद्राला त्या दोन्ही गोष्टीची ओढ नाही। त्याला ओढ होती घोडा चालवणाऱ्या गाडीवानाची। कारण बाबांचा ड्रेस म्हणजे काय, काळे बूट, काळा सूट, काळा गाऊन, याला बघून त्यांनी म्हणायचं आता सूट, आतले काळे कपडे। तो गाडीवाला कसा, आहा लाल लाल पॅन्ट, गुलाबी गुलाबी शर्ट, हिरवा हिरवा कोट, मिशा म्हणजे तलवार कट आकडेबाज, डोक्याला फेटा, हातात चाबूक, एअर इंडिया का महाराजा। कसा ऐडवाज असतो लेकाचा। घोडा गाडीमध्ये आमचे बाबा बसतात माग, घोडेवाला बसतो वरती आणि नुसतात चाबूक केले की सगळे बाजूला होत्यात। जगातला मोठा कोण? घोडेवाला।
त्यामुळं सगळ्या मित्रांच्या देखत आणि त्या मित्रांच्या नातेवाईकांच्या देखत पोराने आपल्याच घरात उभं राहून सांगितलं, बाबा मोठेपणी मी, बाबा बाबा, अहो बाबा मोठेपणी मी ऐटीत बसूनीच अश्व हाकणार, मी घोडा चालवणार. सगळे हसू लागले खादा खादा. खरंच आमच्या घरात जर कोणी असं बोललं असतं ना, जर कोणी असं बोललं असतं ना, तर आईबापाने त्या पोराला मुतस्तवर मारला असता, मुतला म्हणून मारला असता परत एकदा. तो आमची सगळी इज्जत मातीत घालवलीस का, घोडेवाला काय होतोयस. पण आईबाप काय सुजाण असावेत. वडिलांनी सांगितलं, शाबास पोरा शाबास, घोडेवालाच हो, घोडेवालाच हो. सगळे बघतात काही वेळ लागलं का बापाला. घोडेवाला काय हो, भिंतीवर चित्र होतं, रथ चालवायला कृष्ण बसले तर मागं अर्जुन उभा आहे त्याचं. वडिलांनी फक्त दृश्य दाखवलं, हा घोडेवाला हो, बस असा घोडेवाला हो. अर्जुनाला फक्त तुझ्या रथात उभा कर, मग तू जन्मभर घोडा चालवला तरी मला चालतंय. बाबा मोठेपणी मी ऐटीत बसूनीच अश्व हाकणार. आणि बाबा म्हणतात, हरकत नाही बाळा, हरकत नाही बाळा, अर्जुन रथीचा तू कृष्ण होणार. राम राम हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघुत्तम राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम. बाबा मोठेपणी मी ऐटीत बसूनीच अश्व हाकणार. वा रे वा. घरामध्ये अत्यंत उत्तम संस्कार असलेला नरेंद्र जरा कॉलेजात गेल्यावर बिघडला. ते वयच असं असतं, पोरगा कालजात गेला आणि त्यातून इंग्रजी शिक्षणाचं कॉलेज. हा बोलायचं कामच नाही. इंग्लिश लोकांनी आम्हाला शिकवलं, यात वाद नाही, पण काय शिकवलं ते बघण्यासारखं आहे. पहिलं शिक्षण हेच की तुमचे पूर्वज गाढव होते, तुमचे ऋषीमुनी बेअक्कल होते, भारतातले सगळे पंथ हे विकायला काढायच्या लायकीचे आहेत, तुम्हा एकालाही अक्कल नाही म्हणून तुम्ही गुलाम झालात. गुलामी डोक्यात बसवली, सारखं चुकीचंच शिकवायचं. एकाच गोष्टीचं दुसऱ्याचं कौतुक करायचं, आपल्याची टिंगल करायची. शी, आपल्याकडं कसला फालतू पण असतो ना उपास. किती थोबाड वाईट करावं उपासाच्या दिवशी. आणि आपल्या उपासाला शिव्या घालताना दुसऱ्याचं मात्र, मुसलमान लोकांचा रोजा असतो ना, लय कडक येड्या, लय कडक. उपास म्हणजे काय बोलायचं काम नाही. त्यांच्या शाळेमध्ये सगळे कॅन्टीन बंद त्या दिवशी कॉलेजचं. मास्तर पण कोण खात नाही. 6 वाजता रोजा सुटायच्या वेळेला फक्त खात्यात. याला म्हणावं धर्मनिष्ठा. खरंच कौतुक करण्यासारखं आहे, खरंच कौतुक करण्यासारखं आहे. खरंच उपास कसा करावा, धर्मनिष्ठा कशी पाळावी ही आज हिंदूंनी ख्रिश्चन मुसलमानाकडनं शिकायची वेळ आली. इतका आमचा धर्म खाली गेला आज. कारण आमच्याकडं सत्यनारायण जा असला आणि बापानं जर सांगितलं निवेदन दाखवल्याशिवाय जेवायचं नाही, की आई म्हणते असं काही पोरांना उपाशी ठेवून धर्म होत नसतो, खारं मेल्या शेण का खाई न मिळते. अगं माझी आई धर्म शिकवायचा झाला त्याला काही उपाशी राहा म्हणत नाही. फळं खा, सफरचंद खा, चिक्कू खा, आफळे फळे. आफळे नावाचे तो काय टमॅटो पाहिजे. आपण लेका जेवायचंय ते जरा थांब की. देवासाठी मी 1 तासभर कळ काढू शकतो, हे कसं कळायचं त्याला. आज मेडिकलमध्ये असलेली ख्रिश्चनाची पोरं सकाळी 8ला पोरगं जाते, प्रॅक्टिकल सगळं उरकून रात्री 9ला घरी परत येते, तरी सुद्धा येशू समोर 1 मेणबत्ती लावणार, बायबलमधली 2 वाक्य वाचणार, मग जेवायला. आज इंजिनिअरिंगला, पॉलिटेक्निक, कॉम्प्युटरला मुसलमानाच्या पुरी आहेत. 8, 8:30ला घरी येतात, तरी सुद्धा हातपाय धू, पहिली प्रार्थना, चटई टाकून मग जेवाय. आमच्या घरात विचारावर पोरग वाचतं का ज्ञानेश्वरी, अहो वेळ कुठे आहे त्याला,
आईबापाच ढोंगणात मुंगळा सगळ्यांच्या. अरे हरामखोर, सांग की वेळ काढायला त्याला. आईबापाला लाज वाटत नाही का ते पोरगं ज्ञानेश्वरी वाचत नाही याचं? त्याला अक्कल नाही ते ठीक आहे, तुला पण अक्कल नाही रे. किती का उशीर व्हायना, रात्री 11ला आलास, हात पाय धुऊ, ज्ञानेश्वरी घे, बस तिथं, एक ओळ वाच, चल. ते कौतुकच नाही आपल्याकडं. म्हणलं घरी रामरक्षा, वेळ कुठं आहे, भीमरूपी वेळ कुठं आहे. मग सगळ्या टवाळ्या करता कुठं जाऊन मारायला संध्याकाळी. पण संध्याकाळी दुसरं कामच काय, एक मालिका संपली की दुसरी, दुसरी मालिका संपली की तिसरी, तिसरी मालिका संपली की चौथी, पात्र तीच, नाव वेगळी, गोष्ट एकच. ह्याने ह्याला बुडवायचा, त्याने ह्याला बुडवायचा, ह्याने ह्याला खायचा, त्याने ह्याला खायचा. मालिकेचं नाव शांती. एकाच्या ओरावर शांती नाही, आमच्या मनाला शांती नाही. पण मालिका कितीही झाल्या तरी मुसलमानाच्या नमाजावर कधी परिणाम झाला नाही, कारण त्यांना कळलं धर्म पहिला, बाकी सगळं नंतर. कितीही मालिका झाल्या, ख्रिश्चनांच्या प्रार्थनेवर कधी फरक नाही पडला. आम्हाला कीर्तन करताना काळजी करायला लागते. हो काय ती मॅच आहे ना, मग कशी माणसं येणार, हातच्या म्या आणि ती मॅच. आम्हाला धर्म नंतर झाला, हो धर्म नंतर झाला. इंग्रजाच्या काळात इंग्रजांनी हेच केलं. दुसरे धर्म पाळतात याचं आम्हाला कौतुक आहे, पण आमचाच धर्म पाळायचा आम्हाला आदर नाही. त्यांचे पोप किंवा पादरी ते कसे त्यांचा धार्मिक वेश करतात, आहा. आणि आपण धोतर घातलं की व्हॉट ओल्ड अँड ऑर्थोडॉक्स. अरे लेका, त्याला चांगलं म्हणतो, मी धोतर नेसल्यावर का वाईट म्हणतो? धोतरासारखा मल्टीपर्पज कोण आहे का? एसटी मध्ये जर कोणी एकदम बाई कचकन गचका लागला आणि बाळंत व्हायची वेळ आली तर कोण उपयोगी पडेल? फक्त धोतरवाला, की त्याच्या बॅगेत 10 धोतर निघतील. पटदिशी धोतर काढलं, इकडे एक लावलं, इकडे एक लावलं, हॉस्पिटलला नेईपर्यंत एक खोली तयार होते. किती पॅन्टी लटकवून त्या बाईची आबरू राखशील? पायजम्याचं काम आहे का? नुसता पाय तुझा त्याच्यात जमा, पाय जमा. काय करायचं पायजमा घेऊन? साडी जिच्याकडे असेल, धोतर ज्याच्याकडे असेल, धोतर असलं म्हणजे काय, वेळच्या वेळी पांघरून करता येते, हांतरून करता येते, शाल करता येते, पडदा करता येतो, गाळफास करायचा नाही. एवढं मल्टीपर्पज सगळं दिलेलं असताना आपल्या धोतराला हसायचं, दुसऱ्याचं कौतुक. कितीही वैज्ञानिक प्रगती झाली, कितीही फॅशन आली, तरी अजान द्यायला किंवा बांग द्यायला मुसलमान कसे त्यांच्या धार्मिक वेशात जाणार, टोपी घालून जाणार. खरंच कौतुक आहे. आणि आपल्याकडं सत्यनारायणाला धोतर घालून बस म्हटलं की पहिलं कार्ट रडते. बरमुडा घालू का? धोतर कशाला, बरमुडा घालू का? मग ती तरी कशाला घालतो? तसाच बस की म्हणजे आपण कडक सोळ्यात करू ना. ती चड्डी घातली पाहिजे अशी काही सक्ती नाही. बरमुडा म्हणजे काय, तुला या याड्या माहिती का? पॅसिफिक महासागरामध्ये बरमुडा नावाचं एक ट्रँगल आहे. जिथं जहाज गेलं, विमान गेलं, तर गुरुत्वाकर्षणाच्या विचित्र शक्तीनं ते नाहीसं होतं किंवा अदृश्य होतं. ज्याच्यातली गोष्ट अदृश्य होते, नाहीशी होते, ते नाव चड्डीला का दिलं तेच आधी कळलं नाही आम्हाला. मग त्यांनी बरं म्हणावं, आम्ही बोडा म्हणावं, इतकी आमची डोकी सगळी फिरलेली. कशाला उगा त्रास? परिणामच असा झाला इंग्रजी शिक्षणाचा, परिणाम असा झाला इंग्रजी शिक्षणाचा. अरे परक्याची संस्कृती गावी, परक्याची संस्कृती गावी, निंदावे वंद्य ऋषींना. परक्याची संस्कृती गावी, निंदावे वंद्य ऋषींना. आचार उचलूनी त्यांचे हिणवावे आचार्यांना. आचार उचलूनी त्यांचे हिणवावे आचार्यांना. देव्हारे मांडून त्यांचे हासावे देव्हाऱ्यांना. देव्हारे मांडून त्यांचे हासावे देव्हाऱ्यांना. राज्याला मुकलो जैसे, बुद्धीला मुकलो तैसे, कोणी बोलावे कैसे, सत्याची मानावे चित्ता. एक काळ ऐसा होता, 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 एक काळ ऐसा होता. देव्हारे मांडून त्याचे हासावे देव्हाऱ्यांना.
अशा विचित्र अवस्थेत नरेंद्राची सुद्धा द्विधा मनस्थिती झाली होती. सगळे म्हणायचे काय हसलात कशाला? अहो तुम्ही म्हणता देव आहे, पण तुमच्याकडच्या एकही साधूनं तो बघितलेलं नाही. आणि खरंच विचारायला जायचा साधू आला की तुम्ही देव बघितला का? पण नाही बाबा बघितला, मार्गात आहे पण बघितला नाही. तुम्हीच बघितला नाही, मला काय दाखवाल? अनेकांनी जो बघितला नाही तो आहे कशावरनं? त्याला एका शहाण्याने उत्तर असं दिलं, इंग्लंडला एक पंतप्रधान आहे. हो, कुणी बघितला? कुणी बघितला? अख्ख्या भारतातल्या कोणी बघितलेलं नाही. पण तिथं जे जाऊन आले त्या कोणीतरी बघितला. बहुमत कुठं आहे, बघितलंय का नाही? अशा मेंढराच्या बहुमताला कोण विचारतोय अध्यात्मात? एका संताच्या मतासमोर बाकीच्या सगळ्यांच्या मताची गरजच नसते. जो हिमालयामध्ये जाऊन आला तो सांगतो हिमालय आहे. जे गेलेच नाही, आम्ही स्वप्नात सुद्धा कधी बघितला नाही, काय सांगताय हिमालय आहे? बस फ्रीजमध्ये, का तेवढंच एक चान्स आहे गारवा व्हायचा. आता त्याला हिमालय कसा सांगायचा? अहो भारताचा सुद्धा पंतप्रधान की कोणी उठावून त्याला भेटावा असं मिळतो का? जे संसदेत आहेत त्यांना मिळतो. तू तुझी योग्यता वाढव, एखादा ऑलिम्पिकमधला मोठा खेळाडू हो, तुला भेटतो पंतप्रधान. एखादा नवीन शास्त्रीय शोध लाव, तुला भेटतो पंतप्रधान. पंतप्रधानचं असेल तर त्यांनी माझ्या घरी यावं, त्याचं अडलंही खटर तुझ्याकडे यायचं. असं कुठं असतंय काय? लक्षावधी लोकांना दिसला नाही म्हणजे तो नाही असं सिद्ध होत नाही, त्याला भेटण्याची माझी योग्यता नाही असं सिद्ध होतं. स्वतःची योग्यता वाढवणं महत्वाचं आहे. नरेंद्रा, निंदा कशाची करतोस, टिंगल कशाची करतोस? तू काय साधना केलीस म्हणून देवाने तुझ्याकडे यावं? तू उपासना कर, तो संतांनी सांगितल्याप्रमाणे साधना कर, सद्गुरूंची कृपा तुझ्यावर आपोआप होईल. आणि कॉलेजमध्ये असतानाच नरेंद्राने आपल्या आजीच्या घरी जाऊन अत्यंत साधी राहणी घेतली आणि साधना सुरू केली, नामजप सुरू केला. घरामध्ये दत्त उपासना नव्हे, दत्त आडनाव असलं तरी शिव उपासना होती. ओम नमः शिवायचा जप असे अत्यंत साध्या राहणीनं वागू लागला. आणि ती प्रचिती आली की सद्गुरुनाथच तुमच्याकडे निरोप पाठवतात. रामकृष्ण परमहंस नावाचे जे सद्गुरू होते कलकत्त्यामध्ये, ते एका भक्ताकडे येणार होते. त्यांच्याकडे भक्ताकडे पूजन होणार होतं. पूजनामध्ये एक संगीत सेवा पण असते. ती संगीत सेवा करणाऱ्या गायकाचं नरडं नेमकं त्या दिवशी बसलं होतं. म्हणून नरेंद्राला आमंत्रण केलं गायन करायला या. आणि नरेंद्र त्या ठिकाणी संगीत सेवा देण्यासाठी सद्गुरूंकडे आले. त्यांच्याकडूनच पहिलं आमंत्रण आलं. आता हे गाणं जे आहे ते बंगाली आहे, एकच कडवं म्हणतो. मला तेवढी बंगाली अजून येत नाही, पण तरी ट्राय. काय बंगाली थोडा अवघड आहे बोलायला. ते बोलायचं असेल तर तुम्हाला युक्ती सांगू का? माझा एक बंगाली मित्र आहे, त्याने मला युक्ती सांगितलेली आहे. आपले तुम्हाला बंगाली शिकायचं आहे का? हो म्हणजे शिकायचं. एक उपाय करा, बंगालीमध्ये सगळ्यात आवडता पदार्थ कुठला? रसगुल्ला. रसगुल्ला घेतला, जेबीवर ठेवा, खाऊ नका. नुसतंच ठेवू? हो, तो तसंच ठेवा आणि बोला. नरेंद्र राहत होते त्या गावाचं नाव का? खॉल. आता बंगाली जमलं मला. ते गुलाबजाम नसला की कलकत्ता म्हणाल तुम्ही. आता तोंडात तो रसगुल्ला टाका, खॉल. शाबास. त्या प्रांताचं नाव बॉंगलो. अमर बंगलो, सोनार बंगलो. आता कसं, आता आपल्याला कळलं पाहिजे की तिथं प्रत्येक अचा अ होतो. प्रत्येक अचा. माझ्याकडे तो जेव्हा भेटायला आला होता, तुम्ही ऑफळे, आम्ही ऑफळे. पण माझं नाव तुम्हाला कोणी सांगितलं? अभ्यंकर. मला अभ्यंकर म्हणाले की तुम्ही ऑफळे. तुम्ही कीर्तन करता? कीर्तन तच अ होणार आहे. म्हणलं हो. आणि नंतर ते म्हणलं वा, आमच्याकडे संध्याकाळी भोजनाला या. मी जेवायला गेलो आणि मग कळलं जेवण नव्हतं, भजनाला या म्हणत होता तुम्हाला तिथं.
एवढ्या ठिकाणी अचा अ केलेला मला कळत होता. आफळे तुला अक्कल पाहिजे, भजनाचेच भोजनाला असंच म्हणणं ना तो. संध्याकाळी इथं तर कळलं पाहिजे. आमच्याकडे संध्याकाळी भोजनाला या, आणि तिथं ताट नाही वाटी नाही, टाळ ठेवलेली. आम्ही उगाच दुपारी इरंडील घेतलं, काही जेवण नाही काही दिसत नाही. तर बंगाली काय आपल्याला फारसं जमत नाही. साधं म्हणू, स्वामीजींनी त्या ठिकाणी म्हटलेलं धे पदाचा अर्थ असा आहे, हे मना यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. त्या आपल्या खऱ्या घराकडे चल. इथं काही राहण्यात अर्थ नाही. हा संसार आहे, हाच विदेश आहे. हा देह आहे, तो विदेशी वेश आहे. याला तू कशाला खरं समजतोस? खरं रूप आत्मतत्व आहे. अशा अर्थाचा तो अभंग होता. स्वामीजींनी म्हटलेला त्या ठिकाणचा अभंग, मन चलो मन मन चलो मन चलो निज निकेतने. मन चलो निज निकेतने. मन चलो निज निकेतने. संसार विदेशे विदेशी रवेशे. संसार विदेशे विदेशीर वेशे. भ्रमो केलो अकारणे. भ्रमो केलो अकारणे. मन चलो निज निकेतने. मन चलो निज निकेतने. मन चलो निज निकेतने. मन चलो. ते नरेंद्राच्या तोंडचे शब्द ऐकले मात्र रामकृष्णाचे भावविभोर झाले. घट्ट मिठी मारली नरेंद्राला आणि म्हणाले, वेड्या कुठे रे होतास एवढे दिवस? अरे मी जन्मापासून या सगळ्या प्रपंची लोकांशी बोलून बोलून माझं तोंड पोळून गेलं रे. खरं अध्यात्म ज्याच्याशी बोलायला हवं होतं तो एवढ्या वेळ भेटलाच नाहीस. लवकरात लवकर ये रे बाळा. इथे दक्षिणेश्वरी नावाची देवी आहे ना, त्या कालीमातेच्या मंदिरामध्ये मी पुजारी आहे. मला लवकर भेट, लवकर भेट. नरेंद्र गेले भेटायला. पण भेटल्यानंतर पहिला प्रश्न सतत हाच केला, मला बाकीचं काही नको, तुम्ही देव बघितला? रामकृष्ण म्हणले, वेड्या तुला बघतो इतका स्वच्छ बघितला, मी त्याच्याशी बोलू सुद्धा शकतो. काय सांगता? मला त्याच्याशी बोलायला द्याल? बैस बैस. पण बसले. विवेकानंदांनी त्यांच्याच जीवनामधला हा प्रसंग मुद्दाम लिहून ठेवला आहे की सद्गुरुनाथांनी त्यांच्या पायाचा अंगठा फक्त छातीला लावला. रामकृष्ण परमहंसांनी त्यांच्या पायाचा अंगठा नरेंद्राच्या छातीला लावला आणि दुसऱ्या क्षणी सगळं विश्व एका विलक्षण वेगाने फिरायला लागला. घर 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 सगळं विश्व फिरत आहे. भिंती फिरताय, जमीन फिरतीये, आकाश फिरतंय, छत फिरतंय. वेग आल्यामुळे ते दिसेनासं व्हायला लागलं, सगळं विरळ व्हायला लागलं. थोड्या वेळाने स्वतःचा देह सुद्धा विरळ व्हायला लागला, दिसेनासा व्हायला लागला. भीती वाटायला लागली मनामध्ये. आणि तो पाय महाप्रयासाने शक्तीने ढकलून दिला नरेंद्राने. ओरडला नरेंद्र, अहो मला काही मारताय का? आणि स्वतःची दाढी खाजवत खाजवत एखाद्या निरागस लहान मुलासारखं हसत हसत रामकृष्ण म्हणाले, पुता त्याचा वेगच तुला सहन होत नाही, बोलशील कसा? त्याचा वेगच तुला अजून सहन होत नाही, बोलशील कसा? पण एखाद्या साधू पुरुषाच्या स्पर्शाने सुद्धा काय अनुभव मिळतो, काय भावांतर होतं याचा प्रत्यय स्वामींनी घेतला. मात्र निर्गुणाची उपासना करण्यासाठी सुद्धा आधी सगुण दर्शन पाहिजे, मग निर्गुणाकडे गेलं पाहिजे, हे रामकृष्णाने शिकवलं. त्यानंतर 6 वर्ष स्वामीजी विवेकानंदांकडून साधना करून घेतली, योग साधना. 6 वर्ष, एक दिवसाचं नव्हतं काम. पण ही 6 वर्ष साधना चालू असताना एक वैशिष्ट्य आहे का, कॉलेजमध्ये असताना विवेकानंदांच्या बऱ्याच ॲक्टिव्हिटीज होत्या. ते उत्तम बॉक्सिंग करत, भिष्क्याव, तब्येत जबरदस्त होती.
कोणासारखी? बाजीराव. पेशवे नाही म्हणत आहे मी, सिंगम. किमान तेवढी तब्येत पोरांची झाली तरी खूप आपले प्रश्न सुटतील. पोरं नुसते डायलॉगच म्हणतात. आता माझी सटकली आहे. अरे सटकली आहे काय? तब्येत चांगली असेल तर हित सटकेल, तब्येत नसली तर काय सटकल? तुला कळतंय का काय सटकायचं राहिलंय का तुझ्या अंगावरचं? काही माझी सटकली आहे काय? पण काय पान पिक्चर चांगले असतं तो रावडी राठोड. वा रे वा. पोरं त्या विक्रमासारखी झाली तरी खूप आहे. नरेंद्राची तब्येत जबरदस्त, फर्स्ट क्लास बॉक्सर. इतकंच नाही, फुटबॉल उत्तम खेळायचे, क्रिकेट उत्तम खेळायचे, पोहणं उत्तम होतं. पण परमार्थ साधना करण्यासाठी यातलं काहीही बंद करायचं नाही असं गुरूंनी सांगितलं. अब हम योग मार्ग में आए हैं. बस रडायला. तो बॉक्सिंग का कुछ लाभ हैगा नहीं. आणि दुसऱ्यांना बॉक्स मारल्यावर काय पादायचं काय मग? रामकृष्ण परमहंस हा एक गुरु असा होता. शक्ती मिला भाई, तब्येत जबरदस्त पाहिजे नरेंद्रा. योग साधना जेवढी चांगली पाहिजे तेवढी तब्येतही चांगली पाहिजे. कारण मागच्या काळामध्ये आमच्या पुराणांमधले ऋषी अध्यात्मात खूप मोठे होते पण शरीराच्या शक्तीनं कमजोर होते, म्हणून रावणाचे लाथा खात राहिले आयुष्यभर. आणि जे वानर दुर्दैवाने शक्तिवान होते पण त्यांच्याकडे मंत्र सामर्थ्य नसल्याने एखादाच हनुमंत पुढे गेला, बाकीचे सगळे नुसते सेवा करत राहिले वेड्यासारखे. अंगामधलं सामर्थ्य आणि अध्यात्माचं सामर्थ्य दोन्ही एकत्र असणारा मनोजवम मारुततुल्य वेगम असा हनुमंतांचा आदर्श आजपर्यंत कोणी उभाच केला नाही. नरेंद्रा तू उभा कर. आणि 6 वर्ष साधना झाली. पण देवाची कृपा कशी असते बघा, देव उलट करतो. देव भक्ता लागी करून दी संसार. घरामध्ये वडील वारले त्यामुळे अशी विपन्न अवस्था आली, दारिद्र्य आलं, घर जाईल का काही लिलावात अशी अवस्था. सगळ्या मित्रांनी नरेंद्राला पेटवला. ते म्हणले तुझे गुरु देवाशी बोलतात, तर साधी नोकरी तुला ते देवाकडने देऊ शकत नाहीत, काय तुझे गुरु? होपलेस. नरेंद्र गेले कालीमातेच्या मंदिरात, भेटले रामकृष्ण परमहंसांना, म्हणाले तुम्ही देवाशी बोलता न? हो. त्या देवीकडनं मला नोकरी मागून द्या. रामकृष्ण म्हणले वेड्या, आता 6 वर्ष तुझी तपस्या झाली आहे, आता तू ते दर्शन घेऊ शकतोस, तू बोलू शकतोस. मी फक्त मध्ये तुला सांगितलं नाही. आज मंगळवार आहे, हा पुढे गुरुवार आहे. मी रामकृष्णांची गोष्ट सांगतोय. ज्या दिवशी रामकृष्ण परमहंसांच्याकडे तेव्हा विवेकानंद गेले होते तेव्हा मंगळवार होता. म्हणले आज मंगळवार आहे, देवीच्या देवळात जाण, तिला फक्त सांग प्रगट हो, बघ प्रगट होते का नाही. आणि काय झालं महाराज? नरेंद्राची कल्पना होती काय देवाऱ्यात जाऊन उभं राहायचं, हे देवी 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 चांगली नोकरी दे, चांगली नोकरी दे, एवढं म्हणायचं का काय? पण नाही, स्वामीजी आतमध्ये जातात आणि म्हणतात त्या देवी समोर उभं राहून फक्त हे भगवती प्रगट हो. आणि सहस्र सूर्यांचा प्रकाश फाकत्ती सरस्वती अशी काही प्रगट झाली. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण. कोटी सूर्यांचा प्रकाश असावा अशी प्रगटली हो. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागोनी, त्रिविध तापाची करावया झाडणी, भक्ताला बोनी अगप्पावशी निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा नोकरीचा विषय खड्ड्यात गेला. मुखातून शब्द आले, आई ज्ञान दे, वैराग्य दे, भक्ती दे, विवेक दे. ते दिव्य दर्शन घेऊन विवेकानंद बाहेर आले. रामकृष्ण म्हणतात मागितलेस काय रे नोकरी? विसरलो, योच तिकीटावर योच खेळ, परत परत प्रगट करा.
ते काय ट्यूबलाईट लावायची होय? जात मध्ये परत देवी प्रगट केली पण नाही नाही नाही, परत ज्ञान दे, वैराग्य दे, भक्ती दे. 3 वेळा हेच झालं, हेच मागणं आलं. ऐसा जोग वा मागून ठेवेला, ऐसा जोग वा मागून ठेवेला. जाऊन महाद्वारी नवसम्या फेडीला, जाऊन महाद्वारी नवसम्या फेडीला. एका जनार्दने देखिला देखिला, हे जन्म मरणाचा फेरा चुकविला. आयचा जोगवा जोगवा मागेला, आयचा जोगवा जोगवा मागेला. जगदंबा माता की जय. असं साक्षात सगुण रूपाचं दर्शन झालं. आणि मग रामकृष्ण म्हणाले, काय मागितलंस देवीकडं? विवेक मागितलास, हो. त्याचा आनंद मागितलास, हो. आता तुझं नाव झालं विवेक अधिक आनंद, विवेकानंद. विवेकच नाही, त्यांचा आनंदी आनंद वेगळा, त्या आनंदी आनंद हे विवेकानंद. तुझ्या प्रपंचाला अन्नाचा तुटवडा पडणार नाही, जा. अरे एवढ्या साध्या कामासाठी कुठं भगवंताला का खर्ची घालायचा असतो? हे साध्या पातळीवरची कामं आहेत. आणि खरंच पुढे प्रपंचाचा त्रास नाही झाला. पण मात्र रामकृष्ण परमहंसांनी अशी इच्छा व्यक्त केली, मी तुझ्या प्रपंचाचं काम भागवलंय, आता तुझं कर्तव्य आहे, माझ्या प्रपंचाचं काम तुला करावं लागणार आहे. म्हणजे हा देशाचा राष्ट्राचा प्रपंच कोण उभा करणार? नरेंद्रा. नरेंद्राची इच्छा नव्हती. नरेंद्रनाथ म्हणायला लागले, नायो नायो नायो, मला निर्विकल्प समाधीचा आनंद द्या. आणि अशा वेळी रामकृष्ण परमहंसांनी प्रात्यक्षिकात फाडकन मुस्काळात मारली आणि आपल्या शिष्याला सांगितलं, नरेंद्रा, तुझ्यासारखा स्वार्थी कुणी बघितला नाही. जेव्हा आपल्या देशामधली कोट्यावधी जनता भुकेपोटी हातात कटोरा घेऊन रस्त्यात उभी असते, तीर्थक्षेत्रात आशाळभूत नजरेनं कुणी तुकडा टाकेल म्हणून वाट बघत असते. जेव्हा आपल्या देशातली कोट्यावधी जनता झोपड्यातून राहत असते, वरती कुठलंही छत नसतं, कुठल्याही गोष्टीची हमी नसते. कोट्यावधी जनता जेव्हा आपल्या देशामधली अज्ञानामध्ये पिचत असते, ज्यांच्यापर्यंत शिक्षण जात नाही, संस्कार जात नाही, संस्कृती जात नाही, अशी माणसाच्या रूपातली लक्षावधी कोट्यावधी जनावर आपल्या देशात दिसत असताना त्यांचं दुःख दूर करायचं तुझ्या मनात येत नाही आणि फक्त स्वतःच्या समाधीमध्ये सुख मानायचं तुझ्या मनात येतं. तुझ्यासारखा स्वार्थी कुणी बघितला नाही नरेंद्रा. लाज नाही वाटत का हे सगळं मागायची? एवढी माणसं दुःखात ठेवून स्वतः सुखात राहायची इच्छा होते, याची लाज नाही करे वाटत कधी हे मागायची? आणि चुकून नरेंद्राच्या तोंडून शब्द गेले, म्हणजे परमहंस मी काय परोपकार करू का? दुसरी मुस्कडत बसली. उपकार? कोणावर उपकार करतोस? तुम्ही आम्ही सुद्धा हा शब्द वापरत असू तर तो आपण बंद केला पाहिजे, कारण आपण समाज सेवा करतो, समाजावर उपकार नाही करत. समाजाच्या रूपाने जो भगवंत नटलेला आहे त्या भगवंताची पूजा करायची आहे, सेवा करायची आहे, त्या देवावर तू उपकार करतोस. उपकाराची भाषा करू नको नरेंद्रा. अहो पण गुरुजी मला हे करायची इच्छा नाही. तुला विचारतो कोण? तुझी हाडं काम करतील, लक्षात ठेव. गुरुची कृपा अशी जबरदस्त आहे, गुरूंची कृपा अशी जबरदस्त आहे. त्याचं कारण सांगितलं सद्गुरूंनी, नरेंद्रा तुला अजून ती इच्छा होत नाही, याचं कारण तुला अजून देवीच्या सगुण रूपातच दर्शन झालंय. जे निराकार निर्गुणाचं व्हायला पाहिजे ते राहिलंय. ते जेव्हा होईल तेव्हा तुला कळेल मी काय म्हणतो ते. मात्र नरेंद्रा, मी तुला एक क्षण समाधीचा आनंद देणार आहे आणि तो आनंद मी काढून घेणार आहे. ती समाधीची किल्ली मी माझ्या कनवटीला ठेवणार आहे. रोज तू समाधीचा अभ्यास करायचास, पण तुला समाधीचा आनंद मिळणार नाही. तुझ्या प्रदीर्घ आयुष्यामध्ये ज्या दिवशी तू समाधीच्या अभ्यासाला बसशील आणि समाधीचा आनंद मिळेल, त्या दिवशी असं समजून चाल की मी निरोप पाठवलाय, आता तुला देह टाकायला हरकत नाही. तोपर्यंत तू मरू शकत नाहीस मी सांगितल्याशिवाय.
तुझा जन्म नुसता आत्मोद्धारासाठी नाही नरेंद्रा, लोकोद्धारासाठी झालाय, देशोद्धारासाठी झालाय, धर्मोद्धारासाठी झालाय. ती 3 कामं केल्याशिवाय तुला मरायला परवानगी नाही. तुझ्या मृत्यूच्या वेळेला मी जिवंत असेन का नाही मला माहीत नाही, पण मी जिथे कुठे असेन तिथून तुझ्याच काळजीमध्ये थांबलेला असेन, काळजी नको करू. असं सांगून रामकृष्ण परमहंसांचं देहावसान झालं. पण रामकृष्णांनी सांगितलं होतं, कोणतंही कार्य सुरू करण्यापूर्वी पहिलं एक काम कर, हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत सगळा भारत एकदा बघून घे. स्वामीजींनी संपूर्ण भारत यात्रा केली. 6 वर्ष त्याच्यानंतर स्वामीजी फिरत होते. प्रत्येक संस्थानामध्ये जात होते. प्रत्येक राजा महाराजांना भेटत होते. मठातल्या साधू संन्याशांना भेटत होते. अध्यात्माबद्दल चर्चा करत होते. पुढचा चांगला भारत कसा घडवायचा याच्याबद्दल एक प्रचंड योजना करत होते. वात्रटांना वात्रटासारखी उत्तरं सुद्धा देत होते. जे शिकायला यायचे त्यांना चांगलं सांगायचे, पण जे माकड असतंय का नाही, काय हसलास, तुम्ही मूर्तीची पूजा करता, तुझ्या पोटात काही दुखतंय का, किती फालतू, आम्ही मूर्ती पूजा मानतच नाही. तुम्ही कोण? आम्ही या संस्थांचे महाराज. होय काय? मी भिंतीवर काय आहे? आमच्या वडिलांची तसबीर. होय काय? कुठेत नोकर तुमचे? ए या रे, काय करू? ती तसबीर खाली काढा, नाचा त्याच्यावर. असं कसं? मूर्ती पूजा मान्य नाही. या तसबीर म्हणजे तुमचे वडील आहेत का? नाही. तसबीर म्हणजे शास्त्रीय दृष्ट्या काय आहे? काच, लाकूड आणि रंग. लाकूड, काच आणि रंग म्हणजे तुमचे वडील आहेत का? नाही. समजा ही तसबीर तुटली तर तुमचे वडील तुटणार आहेत का? नाही. समजा ही तसबीर फोडली तर तुमची वडिलांवरची श्रद्धा फुटणार आहे का? नाही. मग ह्याच्यावर हागायला काय हरकत आहे? या तसबिरीवर हागायला काय हरकत आहे? आत्ता त्यांनी तुमचे वडील खराब होणार आहेत का? असं काय करताय? का नाही ते मला सांग ना आत्ता. म्हणजे काय? ही तसबीर म्हणजे आमच्या वडिलांचंच रूप आहे अशी आमची श्रद्धा आहे. मग गाढवीची आहे. मग आमच्या डोळ्यासमोर जी पांडुरंगाची मूर्ती आहे ती भगवंताचं दुसरं रूप आहे ही आमची श्रद्धा आहे. त्याला नावं ठेवायला तुझ्या बापाशी माय वेली होती रे. या सगळ्या बकऱ्यांना कापायला कोणी भेटत नाही म्हणून भडवे बोलतात सगळे. जोड्याने मरेन परत हिंदू धर्माच्या बद्दल काही बोलला असतं लक्षात ठेव. स्वतःला अकला नसतील तर अकला नाही म्हणून गप्प बसावं. बापाची पूर्ती कशाला ठेवताय? आईची तसबीर कशाला ठेवता? स्वतःच्या उपास्य देवतेची उत्सव करून त्याच्या गळ्यात माळा घालताय, स्वतः त्याचे हार घालताय, पूजा घालताय. आपल्या नेत्याच्या पुतळ्याचा कुठं विटंबना झाली की दंगली करताय आणि मग फुकणे पाडल्यासारखे बुडबुडे शोधताय वे की आम्ही मूर्तीपूजा मानत नाही. मग मूर्तीची विटंबना झाल्यावर टॉळकं कसं फिरतं? म्हणजेच मूर्तीपूजा तुम्ही मान करता. मूर्तीपूजा म्हणजे सर्वस्व नाही हे आम्हालाही कळतं. पण सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. जगातला प्रत्येक पंथ हा कुठल्या ना कुठल्या रूपात मूर्तीचीच पूजा करत असतो. मूर्तीपूजा आम्हाला मान्य नाही म्हणणारे सगळे थापाडे असतात. त्याच्या मूर्तीचं रूप वेगळं असेल पण ती कुठल्या तरी प्रकाराची मूर्ती असते. एखादा आमच्याकडचा विद्वान सांगतो ना, मला बाकीची काही पूजा मान्य नाही, मी माझ्या आईवडिलांना देवासमान मानतो. मग गधडे हेच म्हणत होतो मग मी. माता विठ्ठल पिता विठ्ठल नामदेवच म्हणताय, तू काय वर्ण नाही पडला उंटिणीकडनं. जे हिंदू धर्म सांगतोय तेच तू सांगतोयस. वात्रटाला वात्रट उत्तर. काही लोकांनी विवेकानंदांना उगाच खाजवून खुरूस काढल्यासारखं. तुमच्या देव दगडाच्या, आमचा देव लाकडाच्या. जो दगड स्वतःच पाण्यात बुडतो तो दुसऱ्याला कशा वाचवील? आमच्या लाकडाचा देव ठरंगतो. विवेकानंदांची उत्तर ठरलेली. देव लाकडाचाही नसतो, पाण्याचाही नसतो, दगडाचाही नसतो. आपण प्रतीक तयार केलेलं असतं. पण तुझ्याच भाषेत उत्तर द्यायचं तर पंप्या. जगामध्ये फक्त महापूरच येतो हे एकच संकट नसतं. कित्येक वेळेला वणवे सुद्धा लागतात.
आणि अशी सगळ्या जगात आग लागली तर तुझा देव लेका पेटलं राख होईल, माझा बुडलेला शिल्लक तरी राहील म्हणले. नाही, तुम्ही अशी ठिंगल नाही करू शकत. मग माझ्याही देवाची करायची नाही. खरं तुझा देव आणि माझा देव वेगळा नाहीच, फक्त रूप वेगळी आहेत. पण तरीही या रूपाची टिंगल आणि त्या रूपाची स्तुती मला चालायची नाही. म्हणून स्वामी विवेकानंदांना तिथं कळलं की आपल्या गुरुजींनी आपल्याला बॉक्सिंग का चालू ठेवायला सांगितली. कारण कसं असते, समाजामध्ये सगळेच विद्यार्थी नसतात, काही गाढवं पण असतात. त्याच्या ढोंगणावर छापाटी मारल्यावरच त्याला कळतं की काहीतरी आपल्याशी माणूस बोलताय. नाही तर मग आपण उगाच गाढवासमोर वरून बोळबोळ करतो, मिस्टर गाढव असं नाही करायचं, आपण चांगले होत का नाही. गाढवा पुढं वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता. आता म्हण बदलायची, गाढवा पुढं वाचली गीता, वाचणारा गाढव होता. ते गाढव आहे तुला कळत नाही का. मग त्याच्या मागं वरेच त्यांनी लात घातली की सांगायचं, मिस्टर गाढव तुम्ही लात मारायला याची मला कल्पना नव्हती. ते म्हणतं गाढव कोण आहे, तू आहे का मी आहे, माझ्या इथं कशाला उभं राहिला. ज्या जनावराला ज्या भाषेत कळतं त्या भाषेत शेवटी बोलायची वेळ आहे. आम्हाला वात्रटपणा करायची इच्छा नाही, आम्हाला वाईटपणा घ्यायची इच्छा नाही. पण इथं जर चिखल टाकला तर तो चिखल काढण्यासाठी चिखलात हात घालायला मात्र आम्ही तयार राहू. स्वामीजींची ताकद ती जबरदस्त होती. रामेश्वरापर्यंत देश बघितला, नुसता बघितला नाही, त्याच्या पलीकडे कन्याकुमारीच्या पलीकडे असणारी ती प्रचंड खडक शिला बघितली. मनामध्ये असेल त्या ठिकाणी जाऊन तपस्या करावी. समुद्रामध्ये स्वतःचं शरीर झोकून दिलं आणि पोहत 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 जाऊन त्या ठिकाणी थांबले. 3 दिवस 3 रात्र. आणि इथे रामकृष्णांचा त्यांना मिळालेला संदेश कळला. संपूर्ण भारतामध्ये शिवशंकर दिसायला लागला. एवढी मोठी शिवमूर्ती निराकाराची दिसल्यानंतर मनाच्या चित्तवृत्ती अशा पालटल्या की या भारताला मला 3 टोकांचं त्रिशूळ दिलं पाहिजे. प्रत्येक भक्ताकडे 3 टोकाचं त्रिशूळ दिलं पाहिजे. ते 3 टोकं कुठली त्रिशूळाची? एक अध्यात्म साधना, दुसरं टोक संघटन आणि तिसरं टोक सेवा. अध्यात्म, संघटन आणि सेवा अशी त्रिसूत्री स्वामी विवेकानंदाने तेव्हा दिली. कारण ते सातत्याने बघत होते जे आध्यात्मिक साधक आहेत त्यांचं संघटनच नाही. जे संघटन आहे तिथं अध्यात्म साधन आहे. आमचा कॅरम क्लब आहे. हो का? हो, रोज कॅरम खेळतो, त्याच्याबरोबर रम ती पण खेळतो थोडीशी. पत्ते क्लब आहेत, मेल्यांचे कॅरम क्लब आहेत. बरं, ज्याच्याकडं अध्यात्म आहे तर संघटन आहे, सेवेची बोंब. सेवा करायला कोणी येतंय का? ख्रिश्चन लोकांचे ते लोक मिशनरी काय झोपड्यातनं जातात, काय झोपड्यातनं जातात. तुझे कोण हात धरलेत? असे 25 शंकराचार्यांच्या शिष्यांचे गट तयार करा जे झोपड्यात जाऊन सेवा करून दाखवतील. तुमचे कोणी हात धरले होते? असे 500 गट दाखवा. तिरुपतीच्या बालाजीकडे एवढे मोठे पैसे येतात, या सगळ्यांना पगार देता येतील आपल्याला की तिरुपतीच्या बालाजींनी अशी झोपडपट्टीमध्ये सगळ्या झोपड्यामध्ये जाऊन त्यांची सेवा करण्यासाठी हे 5000 लोक नियुक्त केलेत, यांचे पगार तिरुपती देतो. अशी तुम्ही माणसं दाखवा. सिद्धविनायक गणपतीने अशी 5 लाख माणसं उभी करावीत, काही पैशाला कमी नाही. साईबाबांनी अशी 10 लाख माणसं उभी करावीत की झोपडीत जाऊन दुसरे करतात तेव्हा फक्त बॉम्बलाचं. तुझ्याकडं पैसा आहे तेव्हा काय करतोयस? बाबांना मोगूट करतो, दे चोराला. सगळ्या वाहत्या गंगेची डबकी करायची आणि त्या डबक्यावरती बेडकासारखं बसायचं. ह्या बोललं की त्रास होतो. आपण कीर्तनात ठरवले त्रास होईल असं काही बोलायचं नाही. ओघात आलं तर सांगायचं पण बोलायचं नाही. आम्ही आमच्या देवळांमध्ये नुसते खजिने दडवत बसलो म्हणून सगळ्या पद्मनाभ मंदिराचे खजिने आज चोरांच्या हातात लागले. हेच खजिने वेळच्या वेळी जर वापरून टाकले असते तर हिंदू धर्माच्या सगळ्या लोकांना त्यांच्या झोपडीची घरं करण्यासाठी दुसऱ्याकडे हात पसरावे लागले नसते, दुसऱ्यांकडे काही मागावं लागलं नसतं. पण आम्हाला देवाला नटवण्यातच जास्त कौतुक आहे, देवाचं काम करण्यात पैसे घालण्यात आम्हाला कौतुक नाही. 2 कोटी रुपये असले की आमच्या सगळ्या बायकांच्या मनात येतं मैं मथुरा में जाके एक मंदिर करूंगी. कशाला त्या दगडात आणखीन दगडाची भर टाकताय कुठेतरी बॉम्बला? 2 लाखाचं मंदिर. 2 कोटी जर तुझ्याकडं आहेत तर अगं माझी आई
10 कोटीच्या संख्येमध्ये कुपोषित बालकं भारतामध्ये आहेत. या सगळ्यांची काळजी वाहण्यासाठी एक 10 लाख माणसं तयार करीन, त्यासाठी 2 कोटी घालणं माय. दगडात 2 कोटी घालायची सगळ्यांची स्वप्न आयुष्याचे दगड करून बसले. त्रास होतो म्हणून ठरवलं काही बोलायचं नाही. ज्याला अक्कल आहे त्याच्याकडे 2 कोटी नाही, ज्याच्याकडे 2 कोटी आहे त्याला अक्कल नाही, तो माझं कीर्तन ऐकतच नाही. सगळंच दुष्टचक्र चालू आहे. स्वामीजींची ताकद अशी जबरदस्त. 2च प्रसंग सांगूया पुरे, आणि मग 2 गाणी. आपले बुवा 6 ते 8 कीर्तन होतं, 7 ते 9 चाललं असतं, 9:30 मारुतीचं शेपूट थांबतच नाही बुवाचं आमच्या, फास्ट. पण त्यामागचा उद्देश लक्षात घ्या. जेव्हा सगळ्या देशामध्ये नाही तर सगळ्या जगात जाहीर झालं की सर्व धर्म परिषद अमेरिकेत होणार आहे, सगळ्यांनी इच्छा व्यक्त केली, स्वामीजी तुमच्यासारखा दणदणीत वक्ता तिथं गेला पाहिजे. अनेक संस्थानिक तयार झाले होते. आम्ही पैसे देऊ का? म्हणजे स्पॉन्सरशिप नको का? तुम्ही पैसे दिले की तुम्हाला आवडेल असं बोलावं लागेल, आणि ते नाही परवडायचं. मी मला जे वाटेल ते बोलणार आहे. आणि सगळ्या भारतीयांच्या वतीनं जायचं असेल तर 1 रुपया वर्गणी चालेल, पण सगळ्यांकडनं घेऊ, एका कोणाकडनं नाही. लोकांनी एकत्र वर्गणी केली. आता एखादं पॉप्युलर गाणं तरी सुद्धा स्वामीजींनी आपल्या गुरुमाता म्हणजे रामकृष्ण परमहंसांच्या पत्नी शारदा माता, त्यांना मात्र पत्र टाकून विनंती केली, मी परदेशात जाऊ ना. का त्याही काळामध्ये लोकांना भीती होती, समुद्र ओलांडला की धर्म जातो. अमेरिकेतल्या नदीतल्या पाण्यानं जर संध्या केली तर सोळं गेलं ना. गुरुमातेनं सांगितलं असं काही डोक्यात घेऊ नको, सगळ्या जगातलं पाणी एकाच भगवंताचं आहे, तेव्हा असा काहीही भेद नसतो. रामचंद्र सगळ्या वानरांना घेऊन समुद्र ओलांडून गेले होते, त्यांना कोणीही प्रायश्चित्त घ्यायला लावलेलं नाही. रावणाला मारला ठीक आहे, पण तुम्ही समुद्राच्या पलीकडे गेला म्हणजे तुमच्याकडे प्रायश्चित्त. रामालाही त्याचं पापाचं प्रायश्चित्त नाही, वानरांना त्याहून नाही, कारण समुद्र ओलांडून पलीकडे जाऊन काही पुण्यकर्म केलं तर मुळात ते पापच नाही. प्रायश्चित्त कशाचं डोंबल्याचं घ्यायचं? सब भू गोपाल की उसमें अटक कहा, जिसके मन में अटक है वो ही अटक रहा. तुझ्या मनातच अटक असेल तर तू तिथंच बसील. सगळं जग भगवंताचं आहे. जा 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 जा, हरकत नाही. पठ्या तुला गुरूंचा आशीर्वाद आहे. आकाशी झेप घेरे पाखरा, आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. तुझ भवती वैभव माया, फळरसाळ मिळते खाया. तुझ भवती वैभव माया, फळरसाळ मिळते खाया. सुख लोलुप झाली काया, हा आडवितो हा कैसा उंबरा. सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा. वा वा. तुझ पंख दिले देवाने, करविहार सामर्थ्याने. तुझ पंख दिले देवाने, करविहार सामर्थ्याने. दरी डोंगर हिरवीराने, दरी डोंगर हिरवीराने. जा ओलांडुनिया सरिता सागरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरूंचा आशीर्वाद घेऊन अमेरिकेमध्ये स्वामीजी पोचले. मात्र ही घटना बघण्यासारखी आहे. आपल्याला जर या 3 बातम्या कळल्या असत्या तर आपल्या त्याच दिवशी हार्ट फेल झाला असता. स्वामीजी अमेरिकेत पोचले, त्यांना पहिल्या 3 बातम्या काय कळल्या? परिषद 2 महिने पुढे ढकललेली आहे. मी इथं आलो जूनला, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये. हो, 2 महिने करायचं काय? बसा हरी हरी रामकृष्ण हरी.
दुसरं आत्ता काहीच काम नाही आपल्याकडे. 2 महिने सगळा पैसा काय होईल आपला. पहिली बातमी 2 महिने परिषद पुढं. दुसरी बातमी कोणाचं तरी शिफारस पत्र असल्याशिवाय अधिवेशनात प्रवेशच नाही आहे. आहे का शिफारस पत्र? नाही. आणि त्रयस्थ म्हणून आतमध्ये प्रवेश करायचा असेल तर मेंबरशिपचा अर्ज भरला पाहिजे, एंट्री फॉर्म भरला पाहिजे. मग त्याची तारीख उलटून गेली आहे. काय चांगल्या बातम्या आल्या ना. फॉर्म भरायची तारीख उलटून गेली, शिफारस असल्याशिवाय आत घेणारच नाही आहेत. आणि संमेलन 2 महिन्यानंतर आहे. हिथंच मेलो असतो आपण. स्वामीजींनी म्हणून मन सद्गुरुनाथांचं स्मरण केलं. सद्गुरुनाथा काय करावं. आणि सद्गुरुनाथांची कृपा अशी पावला पावलाला जाणवायची. अशा 3 बातम्या ऐकल्यानंतर विमनस्क अवस्थेमध्ये बसलेले असे स्वामी विवेकानंद, त्यांच्या शेजारी एक इंग्लिश महिला बसली होती, विदुषी बसली होती. तिनं सहज विचारलं, स्वामीजी स्वामीजी तुम्ही संमेलनासाठी आले हो, तुम्ही 2 महिने काय करणार. हा माझ्याही समोर प्रश्न आहे. इथून तुम्ही बॉस्टनला चला, तिथे आम्ही राहतो. तुमची जेवणा खाण्याची सगळी राहण्याची आम्ही व्यवस्था करू. आहेत ना सद्गुरुनाथ बसलेले. काळजी दुसऱ्या क्षणाला घालवली. तुम्ही तिकडे प्रवचन द्या, व्याख्यान द्या, त्याचे तुम्हाला पैसे मिळतील. स्वामी म्हणले, मला पहिल्यांदा ऐकायला मिळालं प्रवचनाचे पैसे मिळतात म्हणून. कारण आत्तापर्यंत भारतामध्ये ही प्रथा नव्हती, नंतरच्या काळामध्ये आलेली. प्रवचनाला पैसे देतात. ओ व्हाय नॉट. कॉलेजमध्ये लेक्चर देण्यासाठी पगार असतो. युअर ऑल्सो स्पिरिच्युअल लेक्चर. त्यासाठी तुम्ही पण काही साधना करता, अभ्यास करता. तुम्ही पण तुमचा आदर केला पाहिजे. वा सद्गुरुनाथा, काय तुमची कृपा माझ्यावरती. म्हणजे मला घर दिलं, जेवायला फुकटचं मिळालं, भाषणं करायला मिळाली. इतकंच नाही, त्याचे पैसे मिळायला सुरुवात झाले. आहा हा 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 हा. असं सगळं चांगलं चाललेलं असताना 2 महिने बोस्टनमध्ये स्वामीजी राहिले. तिथं ते भाषण ऐकायला एक इंग्लिश माणूस आला. काय छान नावाचा माणूस होता. त्या माणसाचं नाव राईट, लेफ्ट नाही, त्या माणसाचं नाव राईट. त्या राईट नावाचा माणूस आला. तो म्हणला, वा वा काय स्वामीजी तुम्ही छान बोलता. तुम्ही परिषदेत का नाही बोलत. कर्म माझं तिथंच बोलायला आलो आहे, तिथं नाही जायला जमत आहे म्हणून हिथं बोलतो आहे मगापासून. मी बोलू का तिथे. व्हॉट ए नॉनसेन्स स्वामीजी. तुम्हाला तिथे बोलायची परवानगी देणं म्हणजे सूर्याला प्रकाशण्यासाठी परवानगी देण्यासारखं आहे. तुमचा प्रकाशच इतका स्वयंसिद्ध आहे. तो राईट नावाचा माणूस म्हणला, काळजी करू नका, शिफारस पाहिजे ना मी देतो, ओळख पाहिजे मी देतो. मात्र एक आहे, तिकडे थंडी जाम आहे. मग आता हे नुसत्या छातीवर काम भागायचं नाही. आता आपल्याला जो फोटो दिसतो ना, ते कपडे तेव्हा शिवले. असा जाड काळा कोट अंगावर भेट, पण कोट घाला. शिकागोमध्ये जाम थंडी आहे, जाम थंडी असते. हां तुम्ही चांगले व्यवस्थित तयारीनं राहा. बाकी तुम्हाला ते चिठ्ठी देतो, अध्यक्षाचं नाव देतो, हाफिसचं नाव देतो. झाली बॅग भरली, कोट आला, बूट आले. आगगाडीतनं स्वामी विवेकानंद बोस्टन गावातून शिकागोमध्ये गेले. स्टेशनवर उतरले. आगगाडी पुढं गेली आणि नंतर स्वामीजींना कळलं बॅग गाडीतच गेली. कायम संन्याशी अवस्थात फिरत असल्यामुळं बरोबर काही घेऊन जायची डोक्यात सवयच नाही. चिठ्ठी गेली, पत्ता गेला, पैसे गेले, कोट गेला. आता उपाशीपोटी तिथं भिक्षा मागायची वेळ आली हो. शिकागोमध्ये भिक्षा मागायला गेले तर पोलीस म्हटला, इथं भिक्षा मागू नका, इथं गुन्हा आहे भिक्षा मागणं, तुरुंगात पडाल. पण भिक्षा मागायला गेलं तर इंग्लिश लोक सुद्धा असे शिव्या घालायचे, यू बास्टर्ड, यू ब्लॅक डॉग्स, हे कुत्र्या काय हे काय, अशा शिव्या घालायचे. तर पोलिसलाच दया आली, तुम्ही ह्यांच्याकडे लक्ष देऊ नका. ते म्हणले ठीक आहे. दुसऱ्याला वर भुंकणारे कुत्रे मी पहिल्यांदाच नाही बघत आहे. हे नवीन आहेत कुत्रे, पांढऱ्या रंगाचे आहेत, जरा तुमचे आहेत. पण येशू म्हणतो सगळ्यांवर प्रेम करा, असं रविवारी बोलणारे आचरण काय करते ते बघतोय. समोर आलेल्या भिक्षे करायला यू बास्टर्ड म्हणून फक्त दार बंद करून टाकणारे, सगळ्या जगाला प्रेमाचा संदेश आम्हीच देऊ शकतो, गप थापाड्या.
आचरण सांगतं ना रे. आमच्या दारामध्ये आलेला, भारतातल्या झोपडीच्या दारात आलेला, 12 वाजायच्या सुमाराला आलेला तो भिक्षेकरी, कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही पंथाचा असो, त्याला भाकर तुकडा दिल्याशिवाय भारतातला माणूस कधी जेवला नाही. ही भारताची संस्कृती फक्त आहे जगातल्या. आणि ही तुमची अमेरिकेची संस्कृती स्वतःला पुढारलेली समजते. 12च्या सुमाराला कोणी भीक मागायला माणूस आला तर त्याला लाद घालून बाहेर करण्याच्या गोष्टी बोलते. तुम्ही सुसंस्कृत होय रे. लोकांना वाटलं होतं ह्याला इंग्लिश येत नसावं. ते म्हणले तुमच्या बापा इतकं इंग्लिश मला येतंय, जाऊ दे, सोडून द्या विषय. आणि असा वैतागलेला नरेंद्र म्हणजे विवेकानंद पुन्हा एकदा चौकामध्ये जाऊन बसले, रस्त्यावरती फुटपाथवरती बसले, स्वतःच्या तोंडात 2 फटके मारून घेतले. सद्गुरुनाथा, काय हो माझी परीक्षा, माझं सगळंच गेलं, तुम्ही आहात का नाही, अशी शंका आल्याबरोबर समोरच्या महालाचा दरवाजा उघडला. तिथून पुन्हा दुसरी विदुषी आली. ती म्हणले स्वामीजी, पुन्हा सगळी कथा तीच. हात त्याच्या, तिथे प्रवेशच पाहिजे ना, मी मिळवून देते. काळा कोट पाहिजे, मी देते. सगळं परत मिळालं. पुन्हा 4 मुस्कळात स्वतःच्या मारून घेतल्या. घेशील शंका गुरूंबद्दल? जेथे जातो तेथे तू माझा संगाती, चालविशी हाती धरून या. आणि 11 सप्टेंबरची धर्म परिषद. सारे म पधा प म ग रे रे प म ग रे रे म म ग प म ग. अशी झोप उडली पाहिजे मध्ये. घण 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 घंटा वाजलेली आहे. धर्मपरिषद सगळी सुरू झालेली आहे. हो, 10,000 माणसांनी बसावं असं प्रचंड मोठे ऑडिटोरियम समोर आहे. 400 वक्ती आहेत. 18 दिवस चालणारी परिषद आहे. अशा वक्त्यांच्यामध्ये हे सगळे बसलेले, प्रत्येकजण आपापली कागदाची भेंडोळी काढून 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 वाचतोय. काय बोलायचंय, काय बोलायचंय, विसरायला नको, काय वाचायचं. आणि एकही कागदाचं भेंडोळ नसलेलं हेच एक प्रकरण बसलं होतं नुसतं. तुम्ही नोट्स आणल्यात का? नोट्स? कुठलं नोट्स आणि कुठलं काय? अहो, कालच्या दिवशी कपडेसुद्धा नव्हते पुरेसे माझ्या अंगावर. मग बर्फ पडायला लागलं वरनं. झोपणार कुठं? गादी नव्हती, पांघरूण नव्हतं. मग तुमच्या आगगाडीच्या स्टेशनच्या लाकडाच्या खोक्यांमध्ये जाऊन झोपलो होतो. आणि दिवसा भिक्षा मागून काही जमलंच नाही, उपाशीपोटी आलो होतो. ह्या आम्हाला महालक्ष्मी भेटल्या म्हणून काहीतरी खायला मिळालं. तुम्ही लाकडी पेटीत झोपला होतात. मला काळा कोट मिळाला नाही. नोट्स कुठले आणू? पेन नाही, कागद नाही आपल्याकडं. काय जे आहे ते इथं इथं आहे बस. तरीही विवेकानंद लिहितात, पहिल्या सुरुवातीला भाषण करताना थोडं भीती वाटत होती. 2-3 भाषणं आधी झाली. तो अध्यक्ष विचारतोय, बोलायला देऊ का? दुसऱ्याला या. आणि शेवटी 11 सप्टेंबरचा दिवस संपायची वेळ आली. आता म्हणले, अहो असं नका करू, काहीतरी बोला. आणि मग पुकारले. तो सूर कशाला मग अशी दिला होता? धरून ठेवायला ना. पुकारले नाव स्वामीचे, पुकारले नाव स्वामीचे, पुकारले नाव स्वामीचे, विवेकानंदाचे योद्धा संन्याशाचे. साऱ्याचे लक्ष तिथे गेले, साऱ्याचे लक्ष तिथे गेले. तेजाचे दर्शन ते झाले, तेजाचे दर्शन ते झाले. बोल ऐकण्यास आसुसले हरे, बोल ऐकण्यास आसुसले हरे. स्वामीजी उभे राहिले. काळा कोट अंगी घातलेला, काळा कोट अंगी घातलेला, फेटा बांधलेला न पाहिलं सभेला. न मातृभूमीला नमन केले, मातृभूमीला नमन केले. गुरुदेवाना नमन केले, गुरुदेवाना नमन केले. पहा स्वामीजी काय बदले हजे, पहा स्वामीजी काय बदले. 10-15 हजार लोकांच्याकडे हात करून पहिली हाक मारली त्या योद्ध्या संन्याशाच्या कंठाने. अरे माझ्या बंधू भगिनीनो, अरे माझ्या बंधू
बंधू भगिनीनो अमृत पुत्रानो भारतवासियानो हाक ऐकून सभा उठली, हाक ऐकून सभा उठली, खऱ्या प्रेमाची साक्ष पटली, खऱ्या प्रेमाची साक्ष पटली, सभा टाळ्यांनी दुमदुमली आहे, सभा टाळ्यांनी दुमदुमली आहे. सगळ्या सभेमध्ये उठलेली टाळी शब्दांना नव्हती, शब्दाच्या अनुभूतीला होती. स्वामीजी नुसते म्हटले नाहीत बंधू भगिनींनो, त्या सभेमध्ये उपस्थित असणाऱ्या ॲनी बेझंट यांनी त्यांच्या आठवणीत लिहिलं असं की जेव्हा स्वामीजी रंगमंचावर उभं राहून 2 हात असे करून माझ्या बंधू भगिनींनो म्हणाले, त्या क्षणाला या 2 हातातनं एखाद्या विजेचा प्रवाह येतो का काय असा भास झाला आणि 15,000 माणसांच्या हृदयातून एखाद्या विजेच्या तारेचा प्रवाह गेल्यासारखे थरारले सगळे. तो अनुभव काहीतरी वेगळा होता, तो अनुभव विलक्षण होता. सगळे आम्ही एकमेकांच्या बोकडे बघू लागलो. अरे मला जसा रोमांच आला विजेच्या झटक्याचा तसाच तुला आला का रे, तसाच तुला आला का रे, तसाच तुला आला का रे. जेव्हा सगळ्यांना कळलं की सर्वांच्या अंगातून एकाच वेळेला वीज पाठवली ह्या माणसानं, तेव्हा सभा उभी राहिली आणि 2 मिनिट अखंड फक्त टाळ्या वाजत राहिल्या. त्या टाळ्या अनुभूतीसाठी होत्या. लोक म्हणत होते माझ्या भावा असं म्हणणारे खूप आहेत, माझ्या बहिणी असं म्हणणारे खूप आहेत, माझ्या लेकरा असं बोलणारे खूप आहेत, पण खऱ्या आईची साद ऐकली, लेकरा रे असं आईचा आवाज ऐकल्यावर पोराच्या अंगावर जे रोमांच उभे राहतात, ती अनुभूती जेव्हा येते तेव्हा त्या शब्दाला खरी किंमत येते. महाराज आत्तापर्यंत धर्मप्रवचन ऐकली ते शब्द होते, स्वामीजींचं प्रवचन हा अनुभव होता. 3 मिनिटं स्वामीजी बोलले, असे धाड 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 बोलले. नंतर स्वामीजी म्हटले मी काय बोललो मलाच आठवेना. आणि तेव्हा कळलं रामकृष्ण परमहंसांनी माझ्या देहाचं निमित्त करून तेच बोलले होते, मी फक्त गळा वापरायला दिला होता. बोलले तेच की अशा एका भारत नावाच्या राष्ट्राकडून मी आलो याचा मला अभिमान वाटतो, ज्या भारत नावाच्या राष्ट्राने